नमस्कार, मी रुपेश धुमाळ आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे रिअल टॉक विथ आर डीमध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत स्वामींच्या घरी पुण्याला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर काकू, खरंच मला यायची इथे 1.5 महिन्यापासून इच्छा होती, पण मला असं वाटतं स्वामींची इच्छा नव्हती एवढे दिवस, त्यामुळे येऊ नाही शकलो. पण आज स्वामींची इच्छा झाली मला इथे आणायची. तर मला खरंच खूप आनंद होतो इथे, खूप प्रसन्न होतं आहे. तर मला तुम्हाला कसं वाटतंय? सर्वप्रथम पहिल्यांदा ज्या गुरुने तुला इथे आणलं त्या पहिल्या गुरुला नमन करू आपण आणि मग आपण पुढे बोलू. कारण त्यांना नमन केल्याशिवाय पुढे जग चालू शकत नाही. जिथे आहे तिथेच थांबेल ते. तर अजून आपल्याला खूप महाराजांविषयी बोलण्याआधी आपल्या गुरुला पहिलं नमन करून पुढे आपण बोलू. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तू जसं आता म्हणलास, निव्वळ योगायोग महाराजांनी घडवायचे असतात. आपण माणूस म्हणून शून्य असतो, त्याच्यावर माझा अत्यंत विश्वास आहे. माझा देखील. त्यामुळे तू म्हणत होतास ती वेळ का माहीत नाही, जुळत नव्हती. कदाचित मध्ये आमचं काही कारणाने महाराजांचं स्थान ज्या प्रकारे इथे चालतं कामकाज, त्याच्यामुळे कदाचित खूप धावपळ आमची पण होत असते. पण वेगळंच आहे हे सगळं. घर तू बघतोय स्वतः, तू जेव्हा आलास तेव्हा तुला लक्षात आलं की घरासारखं घर, फ्लॅटसारखं फ्लॅट, जागेसारखं जागा. पण जेव्हा महाराजांकडे बघितलं जातं तेव्हा त्याचा भावच बदलतो आणि वेगळ्याच दिशेने आपली म्हणजे म्हणतात ना, मार्गच बदलत जातो त्यांच्याकडे बदलून. तर तू विचार, मला जे तुला विचारावं असं वाटतंय, मग मी महाराज जे सांगतील ते मी तुला निश्चित त्याचं उत्तर देईन. तर काकू, मला तर सर्वप्रथम हेच ऐकून घ्यायचं आहे की तुम्ही म्हणजे स्वामी सेवेमध्ये कधी आलात? म्हणजे तुम्ही कधीपासून स्वामी सेवा चालू केली, की लहानपणापासूनच करताय तुम्ही असं? नाही, स्वामी सेवा ही लहानपणापासून तर निश्चित केली नाही. कारण महाराजांचं आणि आमचं नातंच कधी जुळलं नाही म्हणण्यापेक्षा ते महाराज कधी माहितीच नव्हते. स्वामी समर्थ ही ताकद खरंच कधी माहिती नव्हती ना. ती आमच्या घरात कोणाकडे माहिती होती किंवा घरातल्या कोणी आम्हाला सांगितलं होतं की स्वामींबद्दल काही. तर हे म्हणतात ना, असं अचानक आले ते आयुष्यामध्ये आणि त्यांनी खरी सेवा करवून घ्यायला सुरुवात केली. म्हणजे स्वामी सेवा ही जी असते ना, हा शब्द खूप नॉर्मल आहे खरं. म्हणजे करवून घेतात ते महाराज करून घेतात. आपण खरंच काही करत नाही, आपण एक निमित्त मात्र असतो. आणि महाराज सांगतात की असं करा, तसं करा, मला कधी नमस्कार करा, माझं कधी नामस्मरण करा आणि मी कधी तुमच्या पाठीशी धावून येईल. हे निश्चित सगळं स्वामींनी केलेलं आहे. त्यामुळे त्या पद्धतीनेच ते कार्य चालू असतं. पण महाराज आमच्या आयुष्यात हे काही वर्षापूर्वी आलेत, त्याला फार काळ झालेला नाही आहे वास्तविक. म्हणजे जास्तीत जास्त आपण एक म्हणू की 9 ते 10 वर्ष एवढाच कालावधी महाराजांनी आयुष्यात येण्यासाठी म्हणजे सुरुवात झाली तिथून कुठेतरी. आणि खरं सुरुवात झाली ती या लहान महाराजांपासून. ही जी मूर्ती आहे महाराजांची, ही नीट बघितली तर ही अत्यंत बोलकी आणि अत्यंत प्रेमळ अशी महाराजांची मूर्ती आहे. जसं म्हणतं की काही वेळेस आपल्याला संकट आल्याशिवाय देवाची आठवण होत नाही, तशाच कुठल्या तरी संकटात पडलं तेव्हा आम्ही देवाला शोधायला गेलो आणि देव तर काय, तर परब्रह्म येऊन समोर उभे राहिले. आणि स्वामींनी ज्याला म्हणतात की आमच्या आयुष्यामध्ये ज्याला म्हणतात ना प्रॉपर एंट्री घेतली, किंवा त्यांनी आम्हाला दाखवलं की मी काय आहे. आणि मग महाराज इकडे आले, घरी आले तेव्हा छोटंसं एका टेबलावर त्यांना ठेवलं आणि तिथून त्यांच्या म्हणतात ना की त्यांच्याकडे बघायला सुरुवात झाली, सेवेलाही नाही. आणि मग हळूहळू त्यांनी त्यांची सेवा कशी करायची हे त्यांनी सांगितलं की बाबा कसं करायचं असतं माझं, म्हणजे करायचं ते निश्चित कसं काय करायचं असतं. म्हणजे माझे हातपाय दाबा, तुम्ही माझी पाठ दाबा, माझ्या डोक्यावरनं हात फिरवा, माझ्याकडे प्रेमाने बघा, तुमच्या मनातल्या प्रत्येक गोष्टी मला सांगा आणि त्या सांगता सांगता त्याची जी उत्तरं आहेत ती मी तुम्हाला कळत नकळत तुमच्या आयुष्यात अशी उभी करीन की तुम्हाला कळणार पण नाही तुमच्या आयुष्यात आलेला प्रश्न कसा सुटला. हे जे म्हणतात ना, ही जादू, ही लीला, याला शब्दशः लीला म्हणतात, पण ही महाराजांनी अशा पद्धतीने आणली जेव्हा ते लहान रूपात पहिल्यांदा आले. आणि मग त्यांनी काही गोष्टी सांगितल्या की आता हळूहळू काय करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पहिलं गुरुलीलामृताचं पारायण करणं, गुरुचरित्राचं पारायण करणं
असं जे म्हणतात की ज्याला आपल्याला आध्यात्मिक कुठेही बॅकग्राऊंड नसते किंवा आपल्याला कळत नाही की आपण काय करायचं, पण काही लोकांच्या तोंडून त्या निमित्ताने ते त्यांनी सुचवलं गेलं कोणाकडनं तरी की तुम्ही हे वाचन करा, हे अमकं करा. पण जेव्हा त्या पोथ्या बघितल्या आणि या सगळ्या गोष्टी बघितल्या तेव्हा जाम टेन्शन आलं की आपल्या हातातली ती गोष्ट निश्चित नाही आहे. पण ही ताकद ते देतात महाराज की आपण ते पारायण करावं, आपण त्या गोष्टी पुढे पुढे सरकवाव्यात. आणि मग हळूहळू त्यांच्याबद्दलची ओढ वाढली. त्यांच्या लीला ज्या वाचल्या त्या लीला असं वाटलं किती सुंदर आहे महाराजांच्या या लीला. महाराज म्हणजे अफाट शक्ती आहे. म्हणजे ते नसते तर काय झालं असतं असं कुठेतरी वाटलं. आणि ते आपल्या आयुष्यात आले नसते तर आपलं आयुष्य काय घडलं असतं असं कुठेतरी वाटलं. आणि एक रिलॅक्सेशन आलं त्यांच्याकडे बघून की एक आधार वाटला प्रचंड मोठ्या प्रमाणात. पण पुढे पुढे त्यांनी खरंच जे कार्य करायला लावलं ते स्वप्नाच्याही पलीकडे होतं. म्हणजे त्यांची सेवा करताना किंवा त्यांचं काय जे त्यांनी सांगितलं होतं की हातपाय चोळणं महाराजांचं, तर हे करताना महाराजांनी काही गोष्टी सांगाव्यात आणि आपल्याकडे त्या कळत नकळत आपल्याला त्या कळाव्यात. हे कसं घडलं हे सांगणं अशक्य आहे. बरोबर. पण महाराजांचे पाय जेव्हा चेपले गेले तेव्हा महाराजांनी सांगितलं की मला पादुका हव्यात. अच्छा. तर हे ज्या महाराजांच्या या पादुका आहेत, आता तुम्ही बघता ते चांदीचं आवरण आहे, पण ह्याच्या आतमध्ये महाराजांच्या खडावा आहेत आणि त्या अक्कलकोटच्या वटवृक्षाच्या आहेत. ज्या गाराणं घालून म्हणतात, वटवृक्षाला गाराणं घातलं, तिथनं खोड पडलं आणि त्या खोडाच्या तयार झाल्या आणि त्या इथे आल्या. आणि आल्या ते इतक्या सहजासहजी नाही आल्या. पूर्णपणे त्यांना जेव्हा गाराणं घातलं तेव्हा बराच कालावधी मधला निघून गेला होता. आणि खडावा म्हणजे खोड पडणं ही इतकी सोपी गोष्ट त्यावेळेस, आज खडावा कुठे उपलब्ध होत आहेत, पण त्यावेळेस ती एक प्रोसेस होती की एखाद्याने आपल्या मनातली इच्छा महाराजांनी सांगितली त्या आज्ञेनुसार ती सांगावी. तो खडावा त्या खोड खाली पडावं, त्याच्या खडावा निर्माण व्हाव्या. आणि माझ्या सुदैवाने किंवा कदाचित माहीत नाही कुठली पुण्याही मार्गी लागली, पण त्या खडावा महाशिवरात्रीच्या दिवशी तयार झाल्या. दिवसभर 24 तास त्याच्यावर लघुरुद्र झालं ते समाधी मठावर. आणि त्यानंतर म्हणतात ना प्रज्वलित त्या झाल्या आणि मग त्या इथं आल्या. आणि त्याच्यानंतर त्यांची सेवा आपल्या हातून घडावी एवढंच त्यामागे खरं कारण होतं. त्याचं दर्शन घ्यायला कोणी यावं हे कधीच डोक्यात नव्हतं. पण जसं जसं लोकांना कळलं की अरे महाराजांच्या पादुका आहेत या ठिकाणी, तेव्हा लोकांनी दर्शनाला यायला सुरुवात केली. आणि मग हळूहळू रिकाम्या पोटी रिकाम्या हाती त्यांना पाठवायचं नाही. जसं महाराज आपलं दत्त संप्रदायात म्हणतात की अन्नदान हे खूप मोठं दान मानलं जातं, किंवा रिकाम्या पोटी आपल्या भक्तांना कधी आपल्या स्वामींनी कधी पाठवलं नाही. तसं ते सुरू झालं. शिरा सुरू झाला, खिचडी सुरू झाली. आणि हळूहळू जसं लोक येतं त्या अन्नदानाचं पद्धत इथे सुरू झाली. आणि तो वरदहस्त तोही मिळाला अक्कलकोटवरनं, अन्नछत्रातनं मिळाला. आणि तिथून हे कार्य सुरू झालं. पण महाराजांनी या कार्यावर ते थांबवलं नाही. तर जी लोक इथं यायची, आता लहान मूर्ती आणि पादुका एवढंच हे होतं, जास्त मोठं नव्हतं. तेही एका छोट्याशा टेबलावर ठेवलं होतं. आणि लोक त्या ठिकाणीही काहीतरी मागायची मनापासनं आणि त्यांना ते मिळायचं. आणि मला त्यांनी विचारलं आम्ही काय करू? आणि तुम्ही फक्त महाराजांना सांगा, महाराज ते काम करतील. बरोबर. आणि महाराजांनी त्यांना जो शब्द दिला तो महाराजांनी त्यांच्या आयुष्यात परिपूर्ण केला. आणि मग ते असं झालं की इथं आलं की आपली इच्छापूर्ती होते, आपली कामं होतात, आपलं सगळं मार्गी लागतं. त्यामुळे ती गर्दी वाढत वाढत गेली. आणि मग नंतर काही काळानंतर महाराजांनी काही गोष्टी सांगायला सुरुवात केली की माझं स्थान कसं वाढवायचं आहे किंवा मला कुठे जाऊन बसायचं आहे. तर महाराजांनी सांगितलं की मी त्यांना पूर्व पश्चिम जे देव ठेवतात, देवाची जी घराची जी दिशा असते तशी त्या पद्धतीने त्यांना ठेवलं होतं. पण त्यांनी मला सांगितलं की मला उत्तर दिशेला ठेवायचं आहे, कारण मी तुझा गुरु आहे. त्यामुळे ती निश्चित आत्ता जिथे बसलोय ती महाराजांची उत्तर दिशा. मग ते जागा निश्चित झाली. आणि तेव्हा इथे जो व्यवसाय चालायचा म्हणजे PG म्हणजे मुलींचं हॉस्टेल होतं इथे. तर ते हॉस्टेलसुद्धा आम्हाला बंद करावं लागलं. म्हणजे महाराजांची आज्ञा आल्या की त्या मुली राहत होत्या. महाराजांना म्हटलं की आता त्यातनं तर माझं पोटपाणी चालतं, ज्या मुली इथे राहतात त्या फीमधनं. तर ते पोटपाणी चालायचं असेल तर त्या मुली राहणं गरजेचं आहे. आणि तुम्ही आज्ञा देताय ती आज्ञा मला मोडायची नाही आहे. तर या मुलींना बाहेर कसं पाठवायचं किंवा त्यांना दुसरं जागा कशी द्यायची तुम्ही ठरवा. तर महाराजांनी अशी रचना केली की त्यांचं कॉलेजच चेंज केलं, त्यांचं शहर चेंज केलं आणि त्या मुली बाहेर पडल्या. आणि महाराज मग या स्थानावर त्यांचं बसण्याचं निश्चित झालं. आणि मग त्यांनी कशा पद्धतीने ते स्थान करायचं आहे, त्याची रचना कशी असेल हे चित्र त्यांनी डोळ्यासमोर निश्चित केलं. तर आमच्याकडे महाराजांच्या इथे
या स्थानावर अनेक जण येतात, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक इथे येतात. तसं इंटिरियर करणारी एक मुलगी गेले कित्येक काळ इथे येत होती. तर तिला सांगितलं की तू महाराजांनी जसं सांगितलंय, तिला चित्र सांगितलं की असं त्याचं स्टेज असलं पाहिजे, महाराज असे बसणार आहेत, असं त्यांनी जे चित्र मला सांगितले ते तू कागदावर काढ आणि आपण एक लावून ठेवूयात की असं महाराज करतील. जवळजवळ 1.5 ते 2 महिने तिने प्रयत्न केला, तिच्या हातातनं रेषे उमटायची नाही. ती प्रचंड घाबरली की मी एवढं इंटिरियरचं डिझायनिंग करते किंवा मी एवढे म्हणजे डिझाईन एखाद्या रूमचं करते आणि महाराज मला एक रेख पण काढू देत नाही, हे असं कसं. आणि तिने इथे आता महाराजांच्या या घरी अनेक 7 प्रकारचे महाराजांचे रूपांचे फोटो काढलेत, म्हणजे रेखाटलेले आहेत. ते तिला महाराजांनी करू दिलं, पण त्यांच्या स्थानाचं चित्र त्यांनी रेखाटू दिलं नाही. त्यामुळे ती म्हणली काकू मला करता येणार नाहीये, तुम्ही आणता ते सांगतात त्याबद्दल तुम्हीच तुमचं करून घ्या. आणि मग हळूहळू ते निश्चित झालं कसं करायचं. तर मी असं त्यांना म्हटलं की महाराज एवढी छोटी म्हणजे मूर्ती जी घरातही असते इतरांच्या, आणि पादुका हे खूप पावित्र्य असलेली गोष्ट, पण त्याच्याकरता तुम्हाला ही अख्खी खोली का पाहिजे. एका छोट्या जागेवर तुम्ही आपण हे सगळं सहज करू शकतो. आणि ज्याची श्रद्धा आहे त्याला जागेचं काही हे नसतं ना, छोट्या जागेत पण येऊन लोक दर्शन घेऊ शकतात. तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही मला तुझ्याकडे यायचे ते कमलमुखाच्या रूपात यायचे. म्हणजे हा जो चांदीचा चेहरा आहे त्याची जी ठेवण आहे, त्याची जी बैठक आहे ती समाधी मठाची आणि वटवृक्षाच्या बैठकीसारखी बैठक तुम्हाला बघायला मिळेल. मग त्याला मला एवढं जागा लागणार आहे हे सगळं महाराजांनी आधी निश्चित करून ठेवलं होतं. आणि कमलमुख कसं घ्यायचं या विचारात आम्ही होतो, पण तेही काय म्हणतात ना, महाराजांनी ती पण गोष्ट निश्चित केली होती की एकाने येऊन ते अर्पण केलं आणि तेही झालं आणि महाराजांची बैठक झाली, ही रचना निश्चित झाली. आणि यामधल्या काळात महाराजांनी अजून एक चमत्कार म्हणजे लीला केली की माझं प्रेम सगळ्यात जे आहे ते समाधी मठावर आहे आणि दुसरं माझं श्रद्धास्थान वटवृक्ष आहे. तर मला नेहमी असं वाटायचं की जे वटवृक्ष सुंदर दिसतं, ते झाड जे अगदी इतकं अप्रतिम आहे की जिथे बघितलं की एकदम प्रसन्न वाटतं, तर आपण घरात ते कसं करणार आहोत. तर मग असं वाटायचं की आपण मग प्लॅस्टिकचे हे आणू किंवा पेपर्स किंवा कटिंग करू आणि ते महाराजांच्या वरती असे लावूयात. तर ते करता करता एकाने माहिती नाही काय योग आला आणि त्या व्यक्तीने हे तुम्ही जे मागचं वटवृक्ष बघताय हे देखील अर्पण झालं. हे 7 फूट आहे एका लाकडातनं बनवलेलं आणि ह्याचा जो पार आहे हा 3.5 फुटाचा पार आहे आणि आपलं जे मेन दरवाजा आहे ते फक्त 1.5 फुटाचा आहे. आणि जेव्हा तो अर्पण करायचं ठरलं तेव्हा त्यांनी सांगितलं की मला इथे द्यायचं आहे, मला महाराजांची आज्ञा आली की मला वटवृक्ष द्यायला सांगितलंय त्यांनी. आता ते वटवृक्षावर बसणार कोण होतं तर लहान महाराज, ते कसे दिसतील एवढ्या मोठ्या वटवृक्षावर. ही रचना सगळी महाराजांनी निश्चित केली होती की ते कशासाठी तो वटवृक्ष मागवत आहेत. पण हे सगळं असताना तो दारातनं आत कसा येणार आहे, कारण 7.5 फुटाचा वटवृक्ष आणि 3.5 फुटाचा पार. पण महाराजांची लीला खरंच आघाद आहे. फक्त श्री स्वामी समर्थ म्हणलं तो वटवृक्ष सरळच्या सरळ आतमध्ये आला, तो तोडावा लागला नाही, काही करावं लागलं नाही आणि तो येऊन स्थानापन्न झाला. आणि तो बसल्यानंतर छोटे महाराज याच्यावर काही काळ बसत होते. मधलं कमलमुख आणि पादुका अशी ती ठेवण होती. यालाही 1.5 वर्ष कालावधी असाच गेला आणि अचानक महाराजांनी आदेश दिला की आता तू माझी मोठी मूर्ती घेऊन ये. मोठी मूर्ती आणायची म्हणजे ती विकत आणायची, त्यांना शोधायचे ती कशी असायची. कारण महाराजांचं खरंच जिथे आपण म्हणतो ना हादरा देणारी गोष्ट सगळ्यात अशी आहे की महाराजांचं एक रूप कुठेही नाही. महाराजांचे अनेक प्रकारचे चेहरे आहेत की असं एक ठराविक बाबा त्या प्रकारचा विशिष्ट चेहरा आहे असं नाहीये. म्हणजे आता गंमत म्हणून एका ठिकाणी एक रील व्हायरल होती आहे की ज्याच्यामध्ये शंकर महाराजांसारखी दिसणारी एक व्यक्ती रस्त्यावरनं फिरते की असे डोळे आहेत, दाढी, एक विशिष्ट रचना शंकर महाराजांच्या चेहऱ्याची जी होती. पण तसं तुम्ही महाराजांचे जर फोटो बघायला गेलात ना तर एकसारखे फोटो कधी तुम्हाला दिसणार नाहीत. प्रत्येक फोटोमध्ये वेगळेपण आहे. मग ती मूर्ती नक्की कुठल्या रूपात आणायची आणि तुम्ही खरे कसे दिसत होतात. कारण अनेक ठिकाणी जेव्हा असं ऐकण्यात येतं किंवा लोक मला भेटतात तेव्हा त्यांना महाराजांचा दृष्टांत झालेला असतो. महाराजांनी त्यांना विशिष्ट रूपामध्ये त्यांचं दर्शन दिलेलं असतं. पण माझ्या आयुष्यात महाराज अशा रूपात कधी आलेच नाहीत. ना मला त्यांनी कधी स्वप्नात ते आले, ना मला त्यांनी कधी दृष्टांत दिला, ना मला कधी त्यांनी हलवलं की हां मी असा दिसायला तो आता माझ्यासाठी हे कार्य कर. माहिती नाही, त्यांनी ज्या आज्ञा केल्या ते त्यांनीच त्यांच्या पूर्ण करून गेल्या. त्या असं येऊन कुठे स्वप्नात येऊन मला त्यांनी कधी सांगितलं नाही. फक्त एक आवाज कानात घुमत राहिला आणि तो परिपूर्ण त्यांनीच त्यांचा केला. तर मी महाराजांना प्रत्यक्षात कधी बघितलं नाहीये. ते खरंच कसे आहेत, फक्त त्यांचे मला डोळे
हे कुठल्याही मूर्तीतले हे एकसारखे वाटतात किंवा कुठल्याही फोटोतले हे एकसारखे वाटतात. त्यांच्या चेहऱ्याकडे मी बघत नाही, मी फक्त त्यांच्या डोळ्याकडे बघते आणि ती जी म्हणतात ऊर्जा आहे ती डोळ्यात आहे महाराजांच्या, ही प्रचंड आहे. मग महाराज फक्त डोळ्यावरनं तुम्हाला कसं शोधणार? तर मग ह्या त्यांच्या मूर्तीचं शोधकार्य सुरू झालं आणि त्यांना शोधता शोधता पुण्यात असल्यामुळे आम्ही पुण्यात तर प्रचंड मोठे मोठे मूर्तिकार आहेत, त्यांना आम्ही भेटलो, पण ते काही जुळेना सगळं. तर मग एकाने आम्हाला रेफरन्स दिला, ते सोलापूरमध्ये एक मूर्तिकार आहेत त्यांचा, आणि मग त्यांच्याशी माझं बोलणं झालं. आणि जसं आपलं असतं की आर्थिक गणित निश्चित असतं की आपण कुठल्या गणितावर हे काम करणार आहोत, आपलं किती बजेट आहे. तर मग त्यांनी ते जे एवढे मोठे मोठे मूर्तिकार होते की आमचं बजेट त्यांना सांगता नाही, आम्हाला थोडं ऑड झालं की अरे आपण कसं सांगणार ना त्यांना असं आहे. पण माहिती नाही, ते महाराजांच्या जशा मोठ्या मोठ्या मूर्ती तयार करत होते तसं कदाचित त्यांचं मनही एवढं मोठं झालं असेल की वेगळ्याच पद्धतीने त्यांचं हे होतं, बोलणं होतं की जसं काही नाही नाही तुम्ही या, मी करतो सगळं व्यवस्थित. आणि हा जो विश्वास त्यांनी दिला, तर त्यांना म्हटलं तुम्ही जे सांगताय ना, कधी कधी कानावर माणसाला चांगलेपणाचा पण ऐकायला असं वाटतं की अरे नाही नाही मी ऐकतो ते बरोबर आहे का. मग आम्ही परत अक्कलकोटला गेलो, समाधी मठावर डोकं ठेवून महाराजांना आज्ञा केली, विचारलं की महाराज तुमचा जो व्यवहार करायला आम्ही जातो आहे तो बरोबर आहे का, तुम्ही जे आम्हाला मूर्ती जी आणायला सांगितली ती जी सांगताय आम्ही जे करतोय ते बरोबर आहे का. कारण माणसाला जरी वाटत असलं की आपण करतोय पण ते बरोबर आहे का नाही, कधी कधी आपण या शंकेमध्ये खूप अडकलेलो असतो. तर तिकडे गेल्यानंतर काय माहिती नाही काय घडलं, त्यांच्या तिकडे गेलो, ते बघितलं, त्यांचं सगळं स्टुडिओ बघितला, प्रचंड सुंदर स्टुडिओ होता त्यांचा. त्यांच्याकडे जवळजवळ 9-9.5 फुटाचे स्वामींची मूर्ती आहे. आणि काय मिरॅकल झालं, काय जादू झाली, महाराजांची काय लीला होती माहीत नाही. त्या मूर्तीने त्यांना आज्ञा दिली की इथे तुम्हाला मूर्ती अर्पण करायची, तुम्हाला इथे व्यवहार नाही करायचा आहे, आणि मी तिथं वास्तव्याला आहे, म्हणजे या घरामध्ये आत्ता स्वामींचं ज्याला घर म्हणतोय आपण, मी तिथे राहिला आहे, आणि तू फक्त माझी इथे मूर्ती अर्पण कर, त्याचे व्यवहार करू नकोस. आणि ती मूर्ती अर्पवणार याच्यावर आमचा विश्वास बसेना की इतकं महाराज इतक्या प्रेमाने आपल्या भक्तासाठी काय करू शकतात. आणि व्यवहार सगळे बाजूला राहिले, फक्त भावना जोडल्या गेल्या. आणि परत तेव्हा मात्र आम्ही खरंच नाही विचारलं त्यांना की मूर्ती कशी असेल, ती किती फुटाची असेल, त्याची काय असेल, पण ती मूर्ती येणार हे निश्चित झालं. त्यांच्या मुलांनी सांगितले की ही मूर्ती तुमच्याकडे महाराज स्वतः येतील, तुम्ही त्यांना घ्यायला येऊ नका. आणि त्याच्या 9 फुटाच्या मूर्तीच्या इथे आम्ही म्हणतात ना की आपण काही पैसे ठेवतो अगदी छोटेसे, की नाही कदाचित महाराज कुठे परीक्षा घेत असतील कुठल्या परिस्थितीत माहिती नाही, तर आम्ही अगदी नॉर्मल म्हणतात ना 1 रुपये 2 रुपये 500 रुपये 100 रुपये असे तिथे ठेवले आणि श्री गणेशा म्हणून तिथलं काम सुरू केलं. खूप दिवस वाट बघत होतो महाराजांच्या मूर्तीची की ती मूर्ती कशी असेल. आणि प्रगट दिन होता 2024चा, तेव्हा ती यावी अशी इच्छा होती. आणि वाट बघत होतो की महाराज येणार, कारण महाराजांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या ते येण्याच्या अगोदरच, की मी जेव्हा येईन तुझ्याकडे प्रत्यक्ष मोठ्या मूर्तीच्या रूपात, तेव्हा मला रथामध्ये बसव आणि मला रथाची माझी मिरवणूक तू कर. आणि पादुका नेहमी पालखीतनं जातात, ती पालखी तर आहेच, आणि मिरवणूक छानपैकी प्रगट दिनाची जी मिरवणूक होणार आहे ती मला रथामध्ये बसवून तू कर. आणि तेव्हा महाराज कशा रूपात येणार, काय येणार ते माहिती नव्हतं, पण ही आज्ञा सगळी आली होती ती समाधी मठाच्या आतून आली होती की रथातनं मला माझी मिरवणूक काढ. आता मूर्ती कशी माहिती नाही तरीही ही आज्ञा होती. मग आमची ओढ दोन्हीकडे सुरू झाली की महाराज कसे दिसतील रथामध्ये. आणि मग हळूहळू जसे त्यांचं झालं, त्यांचे फोन होत गेले की आता मूर्ती तयार होतीये अमकं आहे. तर त्यांनी मग फोन केला की मूर्ती तयार आहे. आणि मग आम्ही ठरवलं की आता आपण ती मूर्ती घ्यायला जायचं. आणि घ्यायला जाण्यासाठी आम्ही गाडी बुक केली, सगळं झालं. आणि ज्या दिवशी आम्ही जाणार होतो त्याच्या आदल्याच दिवशी ते स्वतः मूर्तिकार ही मूर्ती घेऊन आले, इथेच घेऊन आले. आणि महाराजांनी सांगितलं होतं ना की तुम्ही घ्यायला यायचं नाही, मी स्वतः येणार आहे. त्या दिवशी एकादशी होती आणि महाराज स्वतः आले. आणि महाराज त्यांच्या गाडीतनं बेल्ट लावून आले होते मागे, कुठल्याही बॉक्समध्ये पॅकिंगमध्ये नव्हते. आणि आम्ही महाराजांना शोधत बसलो की महाराज कुठल्या तरी डब्यात पॅकिंगमध्ये असतील. तर ते असे छान आपल्या घरी जसे एखादी पाहुणे येणार आहेत किंवा येणार आहेत एखादी व्यक्ती, तशा प्रकारे छान गाडीत मागे बसून ते आले होते. आणि मग ती मूर्ती आपण म्हणजे आली जेव्हा, तेव्हा एक थोडं नॉर्मल आपलं बोलणं, तर तसं त्यांना सांगितलं की थोडी हलकी करा म्हणजे आम्हाला उचलता येईल, अशा पद्धतीने त्यांना थोडं आम्ही सांगितलं होतं. पण एक गोष्ट नेहमी शिकायची असते महाराजांच्या ह्याच्यामध्ये, आपण महाराजांच्या बाबतीत
कुठलंही मार्गदर्शन करायचं नसतं की महाराज असे असले पाहिजेत, महाराजांनी अमकं करायला पाहिजे. ही आपली योग्यता नाही आहे आणि ही चूक आम्ही केली की आपण त्यांचं वजन किती असावं आपण कोण ठरवणार. बरोबर. तर महाराजांनी तीही परीक्षा त्यावेळेस बघितली की तेव्हा जी मूर्ती उचलली ते मूर्तिकार त्यांनी ती सहज उचलली. त्यांना बघून असं वाटलं की याची वजन काहीच नाही आहे आणि त्या दादानी उचलली, त्याला ती मूर्ती उचलेनात. मग 3-4 लोकांनी ती मूर्ती उचलल्यावर कशी बशी लिफ्टमधनं ती वर आली आणि मग असं झालं की कधी ती मूर्ती खाली ठेवतोय म्हणजे महाराजांनी आपलं वजन काय ते म्हणजे तुम्ही मला सांगू नका की मी कुठल्या वजनात यायचंय. बरोबर. माझी जी ब्रह्मांड नायकाची जी सगळी ताकद आहे ना मी पणाला लावली आहे. मी काय तुम्हाला कळलं पाहिजे, माझी लीला म्हणजे काय हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि मी दाखवून देते की मी काय आहे. बरोबर. आणि सगळं करायचंय, जग घडवायचंय किंवा जग चालवायचं हे कार्य मी करणार आहे, तुम्ही मला चालवायचा प्रयत्न करू नका. आणि मग महाराज बसले, स्थिरावले. मग माहीत नाही कसं कसं सगळं जुळून आलं. त्यांना वस्त्र आलं, त्यांना लोड आले कडेला, त्यांना शाल आली आणि महाराज छान बसले. आणि मग कळलं की हा मोठा वटवृक्ष का आलाय, तर तो या मोठ्या महाराजांना बसण्यासाठी आलाय. आणि मग महाराज जाऊन तिथे विराजमान झाले. आणि मग जो आनंद आहे अशी शक्यतो पूर्ण ठेवण तुम्हाला कुठे बघायला नाही मिळणार अशा पद्धतीची. की कारण मी पण अनेक मठांमधून फिरली आहे. आपण काय चुकायचं नाही आहे, आपण करताना महाराजांची सेवा करताना काय चुका आपल्याकडनं होऊ द्यायच्या नाही आहेत हे माहिती करून घेण्यासाठी मी अनेक ठिकाणी गेली की आपण कसं वावरायचं त्या ठिकाणी. एवढं मोठं पावित्र्य निर्माण ज्या ठिकाणी होणार आहे तिथे आपली वागणूक कशी असावी. पण नंतर असं लक्षात आलं की आपण जे जाऊन अभ्यास केला आहे त्याच्या व्यतिरिक्तच महाराज वेगळे काहीतरी आहेत. ते आपल्या आजोबांसारखे आहेत. ते त्या स्थानाचा उपयोग, हा स्थान म्हणून बघाल तर महाराजांचं स्थान तुम्हाला प्रत्येक दिसेल, पण प्रेम म्हणून बघाल तर अफाट आहे. हे आजोबा आहेत. आजोबा कधी असं सांगत नाही की तुम्ही असं स्ट्रिक्टली असंच वागलं पाहिजेत, तुम्ही तसंच केलं पाहिजेत, तुम्ही या गोष्टी नाही. तुला कसं वाटतंय, मी इथे बसलोय, माझ्याशी गप्पा मार, माझ्याशी बोल, अमकं कर तमकं कर, आणि हे तेच सांगत होतं आणि आपण ते करत राहायचं. मगाशी मला महाराज रागात दिसत होते, आता मला प्रेमळ दिसत आहेत. आम्ही त्यांना सेलिब्रिटी म्हणतो. मगाशी मी बसलो ना तेव्हा मला असे रागात बघतात असं जाणवत होतं मला. नाही, ते खूपच प्रेमळ आहेत, खूपच प्रेमळ आहेत. आणि याची पण एक कथा आहे. हे कमलमुख झालं ते म्हणजे ज्या ह्यांनी केले ते कमलमुख, तर त्यांनी अनेक ठिकाणी महाराजांचं कमलमुख केलंय चांदीचं. तर जेव्हा ते केलं त्यांनी, तेव्हा सगळ्या ठिकाणी महाराजांचं अतिशय असं म्हणजे रागीट असा चेहरा बऱ्याच मठांमधनं त्यांनी केला तेव्हा तो आला. आणि जेव्हा इथे जे त्याच्या हातनं जे झालं रचना, ती महाराजांची हासरी झाली. आणि ते जेव्हा बघायला आले, महाराज जेव्हा प्रतिष्ठापित झाले आणि ते बघायला आले, ते फक्त दारात येऊन फक्त रडत होते की महाराज तुम्ही इतके सुंदर कसे दिसताय. म्हणजे महाराजांकडे बघितलं की जे एक टेन्शन येतं. प्रेमळ आहेत ते, पण त्यांचा होर्या जो आहे ना महाराजांचा, तो खूपच असा म्हणजे, आणि नक्कीच घाबरावं महाराजांना. पण ते रडत राहिले की महाराज मी इतके सुंदर कसे दिसताय, महाराज मी इतके छान हसताय कसे. आणि हे महाराजांचे डोळे, याही महाराजांचे त्याही महाराजांचे डोळे हे आपल्या भक्तांच्या दिशेने फिरतात. म्हणजे ही जी ताकद आहे ना, ही खरंच जो कलाकार असतो ना त्याला कळत असतं, अरे मी फक्त ठोकेतून एखादी वस्तू निर्माण करतो, पण त्यातला जिवंतपणा जो आहे ना तो जेव्हा प्रतिष्ठापित होतो तेव्हाच तो निर्माण होतो. आणि तेव्हा महाराजांचं आजही म्हणजे गुरुवारी आले ना, लोक इथे आल्या यांच्याकडे बघितल्यावर सुरुवात होते, हा एकदम छान वाटलं, प्रसन्न वाटलं, छान दिसत आहेत महाराज. म्हणजे हे जे आहे ते खूपच वेगळं आहे. आणि मी मगाशी जसं तुम्हाला सांगत होते की महाराजांचे डोळे हे खूप महत्त्वाचे आहेत. तर तुम्हाला या मूर्तीतलं एक वैशिष्ट्य सांगते वरच्या, की तुम्हाला नीट बघितलं तर ह्या महाराजांची जे डोळे आहेत हे डोळे रंगवलेले नाहीत. या डोळ्याला खड्डे आहेत. आणि या खड्ड्याच्या आत बघितलं तर पूर्ण निळा रंग आहे. अच्छा. म्हणजे हे वेगळ्याच पद्धतीने ही मूर्ती निर्माण झाली आणि ही वेगळ्याच पद्धतीने इथे आली. महाराजांच्या हृदयाचे ठोकेही चालू आहेत. म्हणजे मला एकाने सांगितलं, महाराजांना आम्ही काही जे लोक आहेत या क्षेत्रात आध्यात्मिक, मला माहीत नाही ते काय करतात, पण त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला हृदयाचे ठोके महाराजांचे चालू करून देऊ शकतो, महाराजांची नाडी चालू करून देऊ शकतो, असं त्यांनी मला सांगितलं होतं. मला विश्वासच बसला नाही की जे आपल्या हृदयाचे ठोके जे चालवत आहेत त्यांच्या हृदयाचे ठोके आपण कसे चालू करणार. तर मग एकदा त्यांचा वस्त्र वगैरे अलंकार बदलताना लक्षात आलं की ठक ठक आवाज येतोय, तो कुठून येतोय. आणि मग आम्ही खूप ठिकाणी बघितलं असं त्यांच्या इकडे तिकडे कुठे आवाज येतोय का, पण सगळं शांत होतं रात्रीच्या वेळेस.
आणि कळलं नाही तर माझ्या मुलींनी जेव्हा डोकं लावलं तेव्हा त्यांच्या हृदयाचे ठोके वाजत होते. ठक 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 आवाज त्यांच्या हृदयाचा येत होता. मी म्हणलं अरे आपण माणूस इतका हे असतो म्हणजे की मी ते करतो तर नाही, ते ब्रह्मांड नायक आहेत. तुमच्या हृदयाचे ठोके ते चालवत आहेत, तुमची नाडी ते चालवत आहेत, तुमच्या सगळ्या काय म्हणतात जन्म मृत्यूचा हिशोब ते ठेवत आहेत. तर तुम्ही त्यांना हृदयाचे ठोके तुम्ही चालू करून देणारे आपण कोण लागून गेलो. तर हे असतं ना, तर म्हणून माणसाने खरं जमिनीवर राहावं, म्हणजे परमेश्वराच्या बाबतीत तर 100% राहावं. बाकी तुमच्या व्यावहारिक जीवनात तुम्ही कसेही राहा, पण इथे येताना या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. पण ज्या कारणाकरता लहान महाराज आमच्या आयुष्यात आले की आमच्या काही अडचणींमुळे आम्ही देवाकडे जे धावत होतो, तर ते प्रश्न महाराजांनी हळूहळू श्रद्धेने प्रेमाने ते सोडवत ते गेले. आणि त्याच्यावरती महाराजांनी पुढची जबाबदारी कळत नकळतची टाकली की लोक दर्शनाला माझ्या येत आहेत ना, आणि जेव्हा ते येत आहेत तेव्हा सांगतात अहो सांगा ना महाराजांना माझा प्रश्न मिटवा. मी कसं सांगणार ना, माझी काही एवढी योग्यता नाही की मी त्यांना काही सांगावं. मग महाराजांनी हळूहळू अशी रचना सुरुवात केली, त्यांनीच केली की लोकांनी इथं यावं आणि त्यांचे प्रश्न त्यांच्यासमोर मांडावेत. आणि मला एक थोडंसं निमित्त मात्र केलं त्यांनी की मी तुला उत्तर देतो तो तू त्यांना ते कन्व्हे कर. मी तुला सांगतो ते तू त्यांना सांग, आणि तू मध्ये जबाबदार नाही आहेस या गोष्टीला, किंवा तू बाकीचं काही करायचं नाही आहेस. मी सांगितलेली आज्ञा फक्त त्या व्यक्तींनी पाळायची आणि बाकीचं मी त्यांच्या मागे उभा आहे, मी ते करतो. हे सगळं हळूहळू काम सुरू झालं. म्हणजे समोर व्यक्ती आला की महाराज पटकन होतात सांग त्याला असं असं करायला, त्याचं होईल काम. आणि लोकांना वाटलं मी बोलतेय, मी दिसताना मी बोलताना दिसते, पण प्रत्यक्षात महाराज त्याचं उत्तर देत आहेत. तर त्याला असं म्हणतात ना की सुरुवात झाली या सगळ्या गोष्टीला. आणि मग ज्याला असं म्हणतात की महाराजांनी एक खुर्ची दिली, ज्याला लोक गादी म्हणतात, तर तीच कुठेतरी सुरू झाली. ज्यांनी मूर्ती अर्पण केली त्यांनी मला विचारलं की महाराजांनी आता गादी सुरू केली आहे का. तर मला ती गादी माहीत नव्हतं, मला ती खुर्चीच माहिती आहे. आणि मी ती खुर्चीच म्हणते कारण आपली गादी म्हणण्याची योग्यता महाराजांसमोर नाही आहे. आणि जेव्हा प्रश्न विचारायला लोक इथे येतात तेव्हा ते महाराजांच्या डोळ्यात बघतात आणि महाराजांना तो प्रश्न विचारला जातो आणि त्याचं प्रत्युत्तर महाराज त्यांना देतात. फक्त हे ज्या गोष्टी सगळ्या चालतात या महाराजांच्या समाधी मठाच्या आतून जी आज्ञा आली त्याच्याप्रमाणे फक्त ही गुरुवारीच चालतं. महाराजांची जी दर्शनाची वेळ आहे ही फक्त गुरुवारची संध्याकाळी 5 ते 9 एवढीच वेळ आहे. आणि आत्ता सगळ्या महाराष्ट्रातनं आणि महाराष्ट्राच्या बाहेरनं सुद्धा लोक इथे प्रश्न विचारायला येतात. आणि आनंद एवढा असतो की एखादा प्रश्न ते विचारल्यानंतर त्यांच्या आयुष्यात त्यांना जे पाहिजे तेव्हा घडतं आणि ते जेव्हा फोन करतात आणि महाराजांचे आभार मानायला परत इथे येतात, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपलं काम झाल्यावर त्या ठाई जिथे आपण काही विचारायला गेलो आहे तिथे जाऊन त्यांचे आभार मानणं ही खूप मौलिक गोष्ट आहे. आणि ते जेव्हा येतात आणि त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो, मला नोकरी मिळाली, नोकरी नसते, महाराजांना विचारलं किती काळात मिळेल, महाराजांनी सांगितलं, आणि काय केल्यानंतर समजा काही त्यांनी सांगितलं की माझ्या माळा कर किंवा माझा जप कर, किंवा काही सांगतात माझं नामस्मरण सुद्धा करू नको, सुद्धा एवढ्या काळामध्ये काम होईल. आणि हे जेव्हा ते सांगतात आणि त्याचं काम होऊन तो पेढ्याचा डबा जरी आणून ठेवला त्यांनी तरी इतका आनंद होतो जसं काही ती नोकरी आपल्यालाच मिळाली. म्हणजे हा जो आनंद आहे ना हा प्रचंड मोठा आहे, ज्याचा आपला काही संबंध नसतो, म्हणजे माणूस माणूस म्हणून, किंवा ज्याचं आपलं काही नातं नसतं. उलट अशाच लोकांना या स्थानाची नितांत गरज आहे. मी त्यांना म्हणते की तुम्ही कुठेही जा, महाराजांच्या कुठल्याही स्थानावर जा, सगळ्यात महत्त्वाचं स्थान म्हणजे अक्कलकोट. तुम्ही तिथेच गेलात, महाराजांच्या पाशी मनापासून जरी काही मागितलं आणि महाराजांनी तुम्हाला, महाराज ऐकत, तिथे तर ऐकतातच आहेत, प्रश्नच नाही, ठाई ठाई महाराज आहेत, तर तिथे गेलात आणि महाराजांशी बोललात तरी महाराज सदैव तुमच्या पाठीशी आहेत. फक्त तुमचा जो कॉन्फिडन्स जातो की मला काहीच ऐकू आलं नाही, कारण महाराजांचे शब्द हे ऐकू येत नाहीत, किंवा महाराजांची पूर्वीपासूनच असं म्हणतात की महाराजांची वाक्य इतकी सरळसोट नव्हती, त्याच्यात काहीतरी गूढ लपलेलं असायचं. इतक्या सहजगत्या महाराज एखादं बोलले आणि एखाद्या व्यक्तीला ती लक्षात आली एखादी गोष्ट, असं तेव्हाही होत नव्हतं जेव्हा महाराज होते. आजही मी असं म्हणणार नाही की महाराज काहीतरी सांगतात तेव्हा माझ्याही काही गोष्टी लक्षात येतात, पण जेव्हा ते काही उलगडा महाराज नंतर करतात की या व्यक्तीला सांग 3 गुरुवार नंतर मी याचं उत्तर देईन, आणि 3 गुरुवार नंतर मला जे त्यांच्या बाबतीत त्या व्यक्तीबाबतीत सांगितलं तर त्याचा उलगडा महाराज करत राहतात. अच्छा महाराज असं आहे का, अच्छा त्या व्यक्तीबद्दल असं म्हणायचं आहे का तुम्हाला, मग 3 गुरुवार त्याला का थांबवलं, तर त्याच्या मनामधली श्रद्धा त्यांना निर्माण करायची होती. हा आलाय प्रश्न घेऊन, पण माझ्या पद्धतीची जी श्रद्धा आहे
ती त्याच्या मनात अजून निर्माण झाली नाही आहे. माझे त्याचे बंध अजून जुळले नाही आहेत, म्हणून त्याला सांग 3 गुरुवार ये आणि मला माझं फक्त दर्शन घेऊन जा, बाकीचं त्याचं काम जे आहे ते मी त्याचं नंतर मार्गी लावीन. तर महाराजांचं प्रत्येक वाक्य ही गुढ तेव्हाही होती, आजही आहेत. म्हणजे नेहमी मला महाराजांचं एका लीलेची खूप कायम आठवण येते की महाराजांच्या ठिकाणी दर्शन गेला, हरिभाऊ आले. ते हरिभाऊ म्हणजे स्वामीसूत. स्वामीसूत आले. ते हरिभाऊ आल्यानंतर त्यांनी त्यांचा माझा व्यवसाय चांगला चालवा, मला प्रॉफिट व्हावा म्हणून त्यांनी महाराजांना गाराणं घातलं होतं. आणि तो प्रॉफिट झाल्यावर ते महाराजांच्या दारी आले होते. आणि ज्याच्यासाठी व्यवसाय उत्तम चालावा म्हणून महाराजांना गाराणं घातलं, ते काम महाराजांनी त्यांना सोडून त्यांचा स्वामीसूत केला. म्हणजे तू माझा मुलगा आहेस, आता तू सगळ्या तुझ्या संसारावर पाणी फेर. ज्याच्यासाठी जीवाचा आकांतांडव केला की माझा व्यवसाय चालावा म्हणून, त्याच्यावरच महाराज पाणी फिरवायला लावत आहेत. आणि त्यांनी ते फिरवलं महाराजांच्या म्हणतात ना की श्रद्धेपोटी फिरवलं. इतकी सोपी गोष्ट ती खरंच नव्हती. आणि जेव्हा तो व्यवसायातला त्यांचा जो प्रॉफिट झाला होता, तो जेव्हा तो महाराजांच्या तिकडे ते द्यायला आले की आमचा 2 आणि हे सगळं महाराज सांगत होते, तुला 2000 रुपये प्रॉफिट झालाय किंवा हे महाराज त्याला सांगत होते. तर ते विचारत होते, महाराज मी काय करू याच्यासाठी? तर ते म्हणले, मला पांढरं घेऊन ये. आता पांढरं आणायचं म्हणजे काय आहे ते त्यांना कळलं नाही. पण बाळप्पा महाराजांनी सांगितलं, पांढरं म्हणजे महाराज चांदी मागतायत आणि महाराज त्यांच्याकडे तुमच्याकडे चांदीच्या पादुका मागतायत. म्हणजे इतकी गुढ शब्दांमागे इतके अर्थ होते. आणि त्यानंतर स्वामींनी 14 दिवस त्या पादुका पायामध्ये घातल्या आणि मग त्या स्वामी सुतांना दिल्या आणि मग त्यांनी त्या मुंबईतून प्रतिष्ठापित केल्या. म्हणजे इतकी वाक्य तेव्हाही सोपी नव्हती, आजही महाराजांची वाक्य इतक्या सहजासहजी सोपी नाहीत. एखादी गोष्ट जेव्हा ते सांगतात तेव्हा त्याच्यामागे त्यांचे फार मोठे वेगळे विचार असतात. कधी कधी एखाद्या व्यक्ती इथे येतो तर महाराज त्यांना सांगतात की ह्याला सांग जायला, मी उत्तर नाही देणार आहे. त्या व्यक्तीचा जीवाचा कासावीस होतो, पण त्यात मी काही करू शकत नसते, कारण महाराजांनी सांगितले की त्याला निघून जायला सांग. आणि मग ते कसं काय करायचं काय नाही हे महाराज त्या व्यक्तीबाबतीत ठरवत असतात. पण 2 गोष्टी मात्र निश्चित आहेत की महाराजांची 2 वाक्य ही आपल्या जीवनात खूप मौलिक म्हणजे शक्ती देणारी आहेत. त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशक्य ही शक्य करतील स्वामी. हे काय महाराजांनी म्हणलेलं वाक्य नाहीये, हे आपण म्हणलेलं वाक्य आहे. हा जो महाराजांवरचा जो विश्वास आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. आपण म्हणतोय ना, जी अशक्य गोष्ट आहे माझ्या आयुष्यातली ती शक्य कोण करतील तर महाराज करतील. महाराजांनी हे वाक्य कुठे लिहिलंय का तर नाही. त्यांच्यावरचा जो अटळ विश्वास आहे तो या शब्दांमध्ये लपलेला आहे. अशक्य ही शक्य करणारे ही एक शक्ती म्हणजे स्वामी समर्थ आहेत. पण सगळ्यात दुसरं महत्त्वाचं काम, जिथे महाराज म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी, या वाक्याला तर खूप मौलिक अर्थ आहे आणि खरंच महाराजांनी म्हणलेलं वाक्य. या एका भक्ताच्या प्रेमापोटी म्हणलेलं वाक्य. म्हणजे महाराजांचे जे भक्त होते ते फक्त प्रश्न मांडायला महाराजांच्या दारी तेव्हा येत नव्हते, तर महाराजांबद्दल एक उत्सुकता म्हणून सुद्धा अक्कलकोटला येऊन महाराजांच्या दारी ते येत होते. तर असाच एक महाराजांचा भक्त महाराजांना भेटायला आला, दर्शन घ्यायला आला. प्रचंड श्रीमंत, म्हणजे कुठली तादाद नाही, कुठली अडचण नाही, आर्थिक अडचण नाही, मालमत्तेची अडचण नाही, खाण्यापिण्याचं काही नाही, तरी महाराजांकडे आला महाराजांना बघण्यासाठी. आणि महाराजांना विचारलं त्यांनी की मी तुमची काय सेवा करू. थोडासा होऱ्या होता की माझ्याकडे काहीच कमी नाहीये, महाराज जे मागतील ते मी देईल. लोकांना असंही वाटतं की मी काहीतरी आर्थिक ठेवलं तर माझी सेवा पूर्ण झाली, तर तसं नाहीये. कारण इथेही जेव्हा काही प्रश्न मांडले जातात याच्याबद्दलची कुठली फी इथे घेतली जात नाही किंवा इथे कुठली दक्षिणा घेतली जात नाही. इथे यायचं, महाराज काय तुमच्याकडनं मागवतील ते मला माहीत नाहीये, तुमच्याकडनं त्यांना काय करून घ्यायचं हे मला माहीत नाहीये, पण हे सगळं तुम्ही त्यांना सांगण्याकरता इथे कुठली दक्षिणा नाहीये. पण त्या भक्ताची महाराजांनी वेगळ्याच पद्धतीची परीक्षा घेतली. ठीक आहे म्हणा, तुला मला काहीतरी द्यायचंय ना, एक काम करायचं, नर्मदा परिक्रमा करायची असतो पायी चालून, आणि पायात चप्पल घालायची नाहीत. जो सोन्याच्या पालखीत बसून आला त्याला महाराजांनी हे काम द्यावं आणि परिक्रमा करायची, चप्पल पायात नाही, अंगात एक कपडा घालायचा, जरीचा टोप, अंगात जरीचे कपडे घालून आलेला तो भक्त. आणि महाराजांनी त्याला त्यांच्या भक्तीची अशी त्यांची परीक्षा बघितली आणि त्याला सांगितलं की जा, तू आता काही पायात नाही आणि एक भुक्त राहायचं.
जिथे तो पंचपक्वानाचं जेवण जेवत होता तिथे एक वेळचं जेवण जेवायचं ही काही सोपी गोष्ट नव्हती. बरोबर. पण महाराजांनी सांगितल्यावरती त्यांनी ते शब्द पाळले आणि त्या नर्मदा परिक्रमाला ते निघून गेले. पायामध्ये चप्पल नाही, दगड टोचतायत, पाय म्हणजे अक्षरशः सगळी कातळी त्यांची निघायला लागली. कधी अशा चालायचीच वेळ नाही आली ना, पायात जोडवी, असेच थाटामाटात आयुष्य गेलेलं आणि फक्त नामस्मरण करत राहायचे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नावावरती त्यांची ती परिक्रमा सुरू होती. आणि एका क्षणाला ते एवढे थकले की आता याच्या पुढे मला जाणं शक्य नाही महाराज, आता मी पूर्ण हे झालेलं आहे, आता मी परत येणार, आता मी माझ्याकडनं काही घडणार नाही. आणि ते एका ठिकाणी बसले आणि त्यांना निरोप आला की महाराज आता समाधीस्थ झालेत, म्हणजे महाराजांनी समाधी घेतलेली आहे, आता महाराज अक्कलकोटात नाहीत, महाराज आता समाधीस्थ आहेत. त्या क्षणी तर त्यांचं सगळं संपलेलं होतं. ते म्हणले नाही आता माझ्या आयुष्यात काही उरलं नाही, ज्या स्वामींनी सांगावं त्यांचं मी ऐकावं आणि आज तेच नाही आहेत, आता माझ्या आयुष्याला काही अर्थ उरला नाही, आता मी आहे त्या वाटी परत जाणार आणि मला त्यांच्या समाधीचं तरी दर्शन घ्यायचं आहे. आणि त्या क्षणी त्यांनी हा विचार केला, क्षणी महाराज तिकडे प्रगट झाले आणि महाराजांनी सांगितले की तुला ही परिक्रमा पूर्ण करायची आहे, तुला कोणी सांगितलं की मी समाधीस्थ झाले, मैं गया नहीं मैं जिंदा हूँ, आणि तुला जे अशक्य वाटते ते मी तुला शक्य करून देणार आहे, आणि चल ही परिक्रमा पूर्ण कर आणि मग अक्कलकोट येऊन मध्ये मला दर्शन दे. आणि ह्या सगळ्या वाक्यांना प्रचंड अर्थ आहे, महाराजांच्या या ताकदीला अर्थ आहे. लोकांना ही ताकदच कळत नाहीये, नुसत्या शब्दांवर लोक जात आहेत, पण याच्या मागच्या कथा ज्या महाराजांच्या आहेत, ज्या महाराजांच्या लीला आहेत, जी ताकद आहे ती त्यांच्या कोणाच्या या आत्ताच्या काळात तर खरंच कोणाला वेळ नाहीये, पण निदान हे त्यांना आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि आजही महाराज जिवंत अवस्थेत आहेत. हा अनुभव आजही अक्कलकोटमध्ये येतो आणि हा अनुभव इथेही येतो या घरामध्ये. अच्छा. कारण या घरामध्ये एक निळ्या रंगाचा दिवा फिरतो. तर माझ्याकडे मुलगी PG होतं त्यावेळी माझ्याकडे इथे कॅमेरेज आहेत, या कॅमेरा पूर्वीपासून लावलेले आहेत आणि याच्या आतमध्ये या पूर्ण घरामध्ये एक निळा रंग फिरतो. तर आम्ही एकानं विचारलं की हा निळा रंग का फिरतोय, तर ते म्हणले हा गुरु रंग आहे, महाराज प्रत्यक्षात असलेलं त्यांचा पुरावा हा की महाराज इथे वास्तव्याला आहे. आणि जाणवतात ते, आम्ही पण त्यांच्याशी बोलतो, हे हसतायत, आम्हाला जाणवतं ते की महाराज इथे आहेत. जरा त्या खोलीत जरी दुसऱ्या खोलीत बोललं महाराज असं असं झालं आता काय करायचं मला कळत नाहीये, मी कधी त्यांच्या समोर उभं राहून काही बोलत नाही, मी एकटीच कुठेतरी जाऊन बडबडते आणि महाराजांनी ते ऐकलेलं असतं आणि दुसऱ्या क्षणी किंवा दुसऱ्या दिवशी ते काम पूर्ण झालेलं असतं. मग ती गोष्ट अगदी छोटी का असेनात किंवा मोठी का असेनात, काय असं शेवटी मोठी गोष्ट पूर्ण व्हायला तुमचं कर्म आणि तुमचा कालावधी हा पूर्ण व्हावा लागतो. पण छोट्या छोट्या गोष्टी महाराजाच्या काय म्हणतात ना प्रेमाने इतक्या सहज पूर्ण करतात की त्याचा प्रश्नच नाही. आणि त्या गुरुरंगाचा जो इफेक्ट आहे तो इथे येणाऱ्या प्रत्येकाला जाणवतो. कधी कधी जी माणसं निगेटिव्ह वृत्तीने इथं आलेली असतात किंवा एक सहज म्हणून आलेली असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये काय म्हणतात ते ईर्ष्या पण असते काही जणांना इथे येण्यामध्ये. आणि गंमत अशी की महाराज त्यांना इथे आल्यावरती या स्थानावर बसू देत नाहीत, त्यांना बेचैन व्हायला सुरुवात होते, त्यांचा श्वास थांबतो, कोंडतो आणि मग महाराज त्यांना बाहेर काढतात. म्हणजे ही जी एनर्जी आहे या वास्तूमधली, ती वास्तूमधली एनर्जी जाणवते. आणि अर्थात मी ज्या ठिकाणी बसते, ज्या तुम्ही आत्ता बसले तिकडे महाराजांची गादी असते, आता ती खुर्ची नाही आहे आत्ता इथे, पण तिथे ती एनर्जी आहे ती मला दारात न आलेला माणूस तिथेच माणसाला महाराजांनी स्कॅन केलेलं असतं की हा माणूस काय वृत्तीने इथे आलाय, त्याच्या डोक्यात काय चाललंय, यांनी काल काय केलं आणि उद्या तो काय करणार आहे, आणि तो माझ्याकडे त्या श्रद्धेने त्या विश्वासाने आला आहे का नाही, का कोणीतरी सांगितले की इथे विनामूल्य प्रश्न सोडवले जातात म्हणून तो आलाय, इतका तुम्हाला म्हणजे कंपॅरिझन करायला आलाय का एखाद्या व्यक्तीने सांगितलं त्याच्या भविष्याबद्दल आणि हेच इथे सांगतात का हे ऐकायला आलाय, हे तो व्यक्ती काय करायला इथे आलाय हे महाराज तो आल्या आल्या सांगत असतात. तो समोर आल्या आल्या महाराज सांगतात हा विचारून आलाय कालच जाऊन, हा परवाच जाऊन विचारले पत्रिका, आणि इथे पत्रिका आपण बघत नाही, इथे प्रश्न लेखी ठेवले जात नाहीत, इथे कुठल्याही प्रकारचं फेस रिडिंग किंवा असं इथे काही होत नाही. महाराज सांगतात तेच उत्तर त्याला दिलं जातं. पण महाराज स्पष्ट सांगतात की त्याला या व्यक्तीने ही गोष्ट सांगितलेली आहे आणि तोच प्रश्न घेऊन तो परत एकदा आलेला आहे, महाराज क्रॉस चेक करायला. पण मी महाराजांना म्हणते की ह्याचा अर्थ त्याला जे सांगितलं आहे इथे त्याच्यामधला पेशन्स कमी आहे किंवा त्याला कुठला गुरु आपल्याला या मार्गी नेईल हे त्याला कळलेलं नाहीये, म्हणून तर तुमच्या चरणाशी आलाय, तर त्याला त्या गोष्टीतनं मार्गी न्या,
त्याचा कॉन्फिडन्स बिल्ड करा आणि तुम्हाला योग्य वाटतं तर त्याचं काम पूर्ण करा. हे फक्त सांगण्याचं काम आम्ही तो व्यक्ती समोर आला तर करतो. फोनवर असली कामं आम्ही करत नाही. म्हणजे काय बरेच जण फोनवर प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतात, फोनवर आपलं दुःख सांगायचा प्रयत्न करतात. तर आमच्याकडे फोनवर आम्ही कुठल्याही प्रकारचं उत्तर मला द्यायला महाराजांकडनं परवानगी नाही. त्याला इथेच येणं त्याला बंधनकारक आहे आणि त्याला इथे यायचं नसेल तर त्यांनी अक्कलकोटला जावं. म्हणजे इथे जे नियम आहेत ते इथे असेच आहेत की त्यांनी इथे येऊन महाराजांसमोर तो प्रश्न मांडायचा आहे आणि ज्या व्यक्तीचा प्रश्न आहे त्याच व्यक्तीने इथे यायचे. त्याच्या वतीने दुसरा व्यक्ती हा प्रश्न विचारू शकत नाही. कारण बरेचदा असं होतं की तो व्यक्ती जेव्हा इथे येतो, म्हणजे माझ्याकडे आत्ता एक अशी गंमत झाली की एक फॅमिली अख्खी आली, ती धुळ्यावरनं आली. अच्छा. सगळेजण आले आणि मुलगा चांगला डॉक्टर होता आणि आई वडील सगळे आले, अगदी सगळं म्हणजे म्हणतात ना आर्थिकदृष्ट्या एकदम सबळ होते आणि मुलाचं लग्न होत नाही म्हणून आले होते. आणि समोर आल्या आल्या त्या आईने प्रश्न सुरू केला, माझ्या मुलाचं लग्न होतं. म्हटलं मुलगा कुठे आहे तुमचा? तो शेजारी उभा होता आणि महाराजांनी सांगितलं त्याच्याकडे बघ एकदा. मी त्याच्याकडे बघितलं. त्या आईने प्रश्न मांडला की ह्याचं लग्न होत नाहीये, किती दिवस झाले, आता वय वाढत चाललंय त्याचं. महाराजांनी एकच प्रश्न विचारला, मागे जी परवा जी तू मुलगी बघितलीस ती तुला आवडली आहे, मग तू त्या मुलीशी लग्न का नाही करत आहेस? तर त्याला ते पटलं होतं, त्याला मान्य होतं की ती मुलगी मला आवडली, पण ती आईला आवडली नव्हती. म्हटलं लग्न आईला नाही करायचं ना, तुला करायचं आहे. आणि त्यांनी स्पष्टपणे महाराजांसमोर मान्य केलं की ती मुलगी मला अतिशय आवडली, ती माझ्या फील्डमधली पण आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे. तर ते महाराजांनी सांगितलं आईला सांग तातडीने की त्याच्या लग्नाच्या मध्ये तुम्ही पडू नका, त्याला जी मुलगी आवडली त्याच मुलाशी तिला लग्न करून द्या, अन्यथा त्या मुलाचं लग्न परत होणार नाही. इतकी क्लिअरिटी महाराजांनी त्या व्यक्तीबद्दल दिली. त्या वडिलांचा तर काहीच प्रश्न नव्हता, दोघंही आले ते आई वडील. त्याला मला काहीच प्रश्न नाही, त्या मुलाला जी मुलगी आवडेल त्या मुलीशी त्यांनी लग्न करायला काहीच हरकत नाही. मग महाराजांनी त्या ताईंना माझ्याकडनं निरोप दिला की ताई, ती सून म्हणून नाही, तुमच्या मुलाची पत्नी म्हणून पहिल्यांदा ती येणार आहे आणि ती अशी पण पुण्यातच राहणार आहे, तुम्ही धुळ्याला राहणार आहात. बरोबर. मग जे जुळायचं आहे चांगल्या पद्धतीने करायचं आणि ॲडजस्टमेंट या काळात सगळ्यांनाच एकमेकांशी करायचे आहेत. आधीच मुलांची लग्न होत नाही, त्यात हे सगळं जुळतंय, तर मग तुम्ही काय हे अडवताय? आणि तरी त्या बोलत होत्या. तेव्हा मात्र महाराजांचा राग अनावर झाला आणि महाराजांनी सांगितलं तू शांत बस, लग्न त्याला करू दे, तुम्ही मध्ये बोलायचं नाही. आता दिसताना कोण दिसतं? मी बोलताना दिसते. मी म्हणलं एक दिवशी माझं काही खरं नाही, कारण इतक्या स्पष्टतेने महाराज जे सांगतायत बोलायला ते मी त्या स्पष्टतेने बोलल्या जाते. आणि माहीत नाही तो आनंदी होता की माझ्या मनासारखं इथे घडतंय, मला जी मुलगी आवडली तिच्याशी लग्न करायला महाराजांनी मला परवानगी दिली आहे. आणि मग पुढे ते गेले. तर पुढे काय झालं मी त्या ह्याच्यात मला पडायचं नसतं, कारण मी वैयक्तिक याच्यात अडकत नाही. बरोबर. जे महाराजांनी सांगितलं तेवढंच मला काम करायचं, त्यांना फक्त निरोप कन्वे करायचा. म्हणून प्रत्येक व्यक्ती समोर असावी लागते, प्रत्येकाचे प्रश्न हे समोर त्यांनी मांडण्याची गरज आहे. आता हा तर मोठा होता, माझ्याकडे 10 वर्ष 12 वर्षाच्या मुलं सुद्धा आपले प्रश्न घेऊन येतात छोटे. म्हणजे ह्यांना काय प्रश्न आहेत? म्हणलं मग असे प्रश्न आहेत का की तुम्ही आई वडिलांकडे काहीतरी मागता आणि तुम्हाला मिळत नाही? नाही म्हणतात, आमचे प्रश्नच वेगळे आहेत. आणि काहीकांचे प्रश्न ऐकून मी पण उडते, अरे बापरे, हे असे प्रश्न यांना फेस करावे लागतात. म्हणजे एक छोटी मुलगी आली, तिचं पूर्ण कुटुंब आलं आणि ती सांगत होती की माझा एक प्रश्न आहे. म्हटलं काय प्रश्न आहे? म्हणजे माझं घर खूप छोटंसं आहे, म्हणजे बसक्या घरामध्ये, छोट्याशा घरामध्ये मी राहते आणि मला अभ्यास करायला खूप आवडतात आणि माझ्या घराच्या बाहेर आहेत ना ते बाकीचे मुलं खूप दंगा करतात, तर माझा अभ्यास होत नाही. हा वेगळाच प्रश्न होता काहीतरी की मुलांना अभ्यास आवडतो नाही आवडत याच्या अपरोक्ष तो प्रश्न होता. म्हटलं मग तू काय करतेस? काय नाही म्हणे, मी भिंतीकडे तोंड करून अभ्यास करते, पण माझं लक्ष सगळं बाहेर जातं. म्हटलं मग तुला काय हवंय? मला आजोबांना सांगा ना. महाराज स्वामी आजोबा ती म्हणत होती. म्हणजे मी त्याला म्हटलं महाराजांना नाही म्हणायचं, आजोबांना म्हण. आजोबांना सांगा ना मला मोठं घर द्यायला की जिथे माझा मी अभ्यास करू शकेन, जिथे जास्त दंगा नसेल आणि मला चांगले मार्क होऊन मला पहिलं यायचं आहे. हे छोट्या 10-12 वर्षाची मुलगी मला सांगत होती. म्हणलं आजोबा ही तुमची नात भारी आहे, ते तुम्ही तुमचं बघा. आणि महाराजांनी सांगितलं की सांग तिला की 6 महिन्याच्या आत तुझं नवीन घर होईल. त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती खूपच त्यांची बिकट होती. म्हणजे ते दुसरं घर घेऊ शकतील हे डोक्याच्याही सगळं पलीकडे होतं. आणि अक्षरशः 3 महिन्याच्या आत त्यांचं घर झालं. ती मोठ्या घरात गेली, ते पेढे ठेवायला ते आलेच होते आणि तिचा रिझल्ट घेऊन पण ती आली. हे सगळं 3 ते 4 महिन्यात महाराजांनी हे मिरॅकल घडवावं, कारण तिची जी तळमळ होती
तिच्या तिच्या कार्याबद्दल, तिच्या कर्माबद्दलची. आणि तिचं जे होतं की माझ्या आईवडिलांनी पण त्यात सुखी राहिलं पाहिजे, हा जो पॉझिटिव्ह अप्रोच तिचा होता. इतकी तळमळ आजोबांना सहज कळली आणि अशक्य असलेली गोष्ट महाराजांनी पूर्ण केली. आज छान घरामध्ये ते आहे. तिच्या परीक्षेचा रिझल्ट लागलाय, तिच्या भावाचा रिझल्ट लागलाय, त्याला थोडे कमी मार्क पडले, पण ती सांगितलं मग आजोबांना सांगा ना की त्याला पण जास्त मार्क. म्हटलं ते आजोबां तुम्ही एकमेकांना बघून घ्या. आणि तिचा परवा तिच्या वडिलांचा वाढदिवस होता, तर ती महाराजांना आजोबांना केक घेऊन आली. ती हा स्वामी आजोबांना द्यायचा केक. म्हणजे हे जे त्यांचं आणि त्यांचं नातं आहे. आणि महाराजांनी तिला दिलेला शब्द अशक्य असलेला, जो मला व्यक्ती म्हणून अशक्य वाटत होता की एवढ्या छोट्या घरातून दुसऱ्या घरात जाणं. आणि मध्ये मध्ये जेव्हा ते त्यांचं काम चालू होतं घरासंदर्भात, तर तेव्हा तिची आई काही विचारायचा प्रयत्न करते, कारण इथे रांग असते प्रश्न विचारायला. ते मध्येच येऊन कोणी काही विचारू शकत नाही. मग महाराज तिला ओरडायचे, मी बघतोय ना काय करायचं, तू मध्ये मला काही विचारायचं नाही. तर ते आता खरंच होतंय का नाही हे कळत नव्हतं. पण जेव्हा खरंच ते घर झालं, ते गेले, त्यांचं सामान शिफ्ट झालं, ही अभ्यासाला ज्या तिच्या आवडत्या स्थानावर बसली. आणि तिला इथला फोटो दिला होता छोटासा महाराजांचा, आणि सांगितलं होतं की जिथे तू अभ्यासाला बसशील त्या फोटो तू समोर ठेव, आणि तुला काय वाटलं तर स्वामी आजोबांना डायरेक्ट सांग. आणि ते सगळं झाल्यानंतर तिचा रिझल्ट, तिची जागा, तिच्या घरामध्ये आलेली पॉझिटिव्हिटी, आणि ते अचानक थोडासा पैसा, त्यांचे पगार वाढणं, हे सगळं अशक्य आहे. एक व्यक्ती ते करू शकत नाही, हा ब्रह्मांड नायकच ते करू शकतो. आणि ही ताकद तुम्ही ज्या इतक्या प्रामाणिकपणे इथे प्रश्न विचारायला याल, महाराजांना फक्त तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमची श्रद्धा एवढं जास्त अपेक्षित आहे. म्हणजे मी असं म्हणत नाही की नास्तिक व्यक्ती इथे येऊ नये. नास्तिक व्यक्तीने यायला तर महाराजांना ते खूप चॅलेंजिंग आहे. म्हणजे माझ्याकडे असे एक डॉक्टर आले होते की जे नास्तिक आहेत पूर्ण, आणि त्यांचे भाऊ आहेत ते प्रचंड आस्तिक आहेत. आणि ते इथे स्वामींकडे जवळजवळ वर्ष दीड वर्ष सातत्याने येत आहेत. आणि मोठं हॉस्पिटल आहे त्यांचं. आणि ते नेहमी म्हणतात की आजारपण, आम्ही जे डॉक्टर म्हणून आम्ही कार्य करतो, पण आम्हाला कुठेतरी असं वाटत असतं की देवाने आमची साथ द्यावी, एखाद्या शक्तीने आम्हाला साथ द्यावी, म्हणजे आमचं एखादं ऑपरेशन सक्सेस होतं, किंवा आम्ही दिलेलं औषध हे मार्गी लागतं. फक्त सायन्सवर काम करणं हे माझं काम नाही, तर जे शक्ती आहे जी आहे नैसर्गिक शक्ती आहे, ती पण कोणीतरी निर्माण केलेली, आणि त्याच्यावर माझा विश्वास आहे. आणि म्हणून माझा स्वामींवर विश्वास आहे. ते शंकर बाबांचं करतात, ते एक संस्था पण चालवतात, ती शंकर बाबांची चालवतात. पण काही विचारायचं असेल तर महाराजांना येतात. मग मी त्यांना विचारते ना, तुम्ही शंकर महाराजांना का नाही विचारत, स्वामींना विचार नाही, गुरुच्या गुरूंना विचारलेलं बरं असतं म्हणतात. शंकर महाराजांचे गुरु स्वामी समर्थ महाराज, ते म्हणतात मी इथे येऊनच त्यांना विचारतो. आणि आजपर्यंत त्यांची जी जी कामं होती ती सगळी महाराजांनी मार्गी लावली. आणि मग त्यांना असं वाटलं की आपले मोठे बंधू जे नास्तिक आहेत त्यांचा एक प्रश्न आहे, तो इथे येऊन त्यांना विचारायला लावावा. आणि खूप प्रख्यात डॉक्टर आहेत पुण्यातले, आणि तेही इथे आले होते. आणि महाराजांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की कुठलं काम कधी होईल म्हणून. आता पुढे ते काय करणार आहेत माहीत नाही. महाराजांनी त्यांचं काम केलं, ते ज्या प्रामाणिकपणे इथे आले विचारायला, किंवा शंका कुशंका त्यांच्या मनात ज्या असतील त्या वेगळ्या असतील, पण त्यांनी महाराजांना ज्या पद्धतीने इथे आल्यावरती विचारलं, तर त्यांनी त्यांना उत्तर दिलं. आणि कदाचित एक पॉझिटिव्ह वे ऑफ थिंकिंग त्याच्यामध्ये निर्माण केलं. आणि जेव्हा त्यांनी मला सांगितलं त्यांच्या बंधूंनी की माझे भाऊ नास्तिक आहेत, तर मी आत्ताच महाराजांची माफी मागतो की ते कशा भावनेने तिथे त्यात माहिती नाही आहे. म्हणले ही भावना त्यांची नाही, महाराजांनी त्यांना इथे ओढून आणले, त्याशिवाय ते इथे येऊ शकत नाहीत. आणि ते नास्तिक आहेत का आस्तिक आहेत ते महाराज ठरवतील, आपण शब्दात अडकायला नको. पण ते जेव्हा इथे आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती खूप पॉझिटिव्हनेस होता. आणि ते गेले. आता मला माहिती खात्री आहे की महाराजांनी सांगितलेलं त्याच शब्दाने त्यांचं काम पूर्ण होणार आहे. आणि ते आता ते जेव्हा येथील काम झालंय सांगायला, तेव्हा ते झालंय म्हणायचं. तोपर्यंत आपण वैयक्तिकरित्या त्यांना मी काही विचारू शकत नाही फोन करून, कारण महाराजांचं त्यांच्याकडे पूर्णपणे लक्ष आहे, ते करतीलच ते काम. बरोबर. ही महाराजांची अगाध लीला सर्वसामान्य माणसाने लक्षात घ्यायला पाहिजे. मुख्य म्हणजे महाराजांचा आदर ठेवणं ही नितांत गरजेची गोष्ट आहे. लोक फक्त महाराजांना प्रश्न विचारायला येतात, मग नंतर मात्र त्यांना सांगायला येत नाहीत. हे आम्हाला खूप वाईट वाटतं. आम्ही तुम्हाला कुठे काय मागतोय, आम्ही फक्त म्हणतोय तुमचं काम झालं तर महाराजांना निदान धन्यवाद म्हणाल तरी या, की बाबा महाराज तुमचं नाही झालंय आता काम. मग फोनवर मेसेज टाकतात काम झालंय, मग 4 शिव्या खातात. अरे असं नका करू ना, त्यांनी केलं आहे, त्या प्रेमापोटी केलं, त्यांना या, त्यांचे आभार माना. आणि सगळ्या गोष्टी काय, आजचा प्रश्न सुटला म्हणजे आयुष्यातले सगळे प्रश्न सुटले असं होत नाही. माणसाचा जन्म म्हणला की नवीन प्रश्न निर्माण होणारच आहे. म्हणजे तो श्रीमंतांनाही प्रश्न असतात, गरिबांनाही असतात, मध्यमवर्गीयांना असतात. माणूस म्हटलं की प्रश्न हे असतच असतात.
माणूस काय, प्राण्यांनाही प्रश्न असतात, वेगळ्याच पद्धतीचे प्रश्न असतात. आणि आम्हाला त्याचा एक वेगळाच अनुभव आहे इथे सुद्धा. म्हणजे या बिल्डिंगमध्ये कुत्री आहे, कित्येक वर्ष आहे ती, आणि ती अशी नेहमी येते असं नाही. आता दत्त संप्रदायातले महाराज आहेत, तर दत्ताचा आवडता प्राणी हा कुत्रा आहे, गाय आहे. आणि ती कुत्री जी आहे तिला माहिती आहे की गुरुवारी इथे गर्दी होते दर्शनाची, आणि प्रचंड इथे पार्किंगमध्ये लोकांची लाईन असते. 1000-1500 लोक इथे खाली लाईनमध्ये असतात, दर्शनासाठी असतात. आणि ती त्याच दिवशी येऊन पहिल्या पायरीवर बसलेली असते गुरुवारची. ती इतर दिवशी येत नाही, ती फक्त गुरुवारी येते आणि ती तिथे बसते. आणि सगळे लोक दर्शन घेऊन गेले, गर्दी कमी झाली, ती फक्त वरती आपल्या जिने चढून वरती महाराजांच्या दारापाशी येऊन दर्शन घेऊन निघून जाते. ही जी ताकद आहे ना, ही महाराजांची वेगळीच ताकद आहे, ही वेगळीच लीला आहे महाराजांची. आणि ते कित्येक काळ महाराजांचा आपला बाहेर एक फोटो आहे, तो थोडा रुद्ररूपात आहे, ते असे विराजमान आहेत सिंहासनावरती. तर ती अनेकदा पूर्वी समोर यायची आणि त्यांच्या समोर 2-2, 3-3 तास फक्त झोपायची. बाकीचं काही तिला खाणं जरी समोर ठेवलं तरी खायचे नाही. म्हणजे ज्याला म्हणतात ना समाधिस्थ होणं, या प्राण्यांचं समाधिस्थ होणं म्हणजे काय हे आम्ही इथे अनुभवलंय. माणसाला जे शक्य नाही ते प्राणी इथे करून दाखवत आहेत. म्हणजे एका जागेवर माणसाला 5 मिनिटं बस म्हटलं तरी आज शक्य नाहीये. लोक अनेक काळ एखाद्या गोष्टीकडे बसतात आणि अनेक लोकांना, म्हणजे फार 10% वगैरे लोकांना ही शक्ती असते की ते एका जागेवर स्थान मांडून बसू शकतात. आपण आपल्या मनात खूप चंचल भाव असतात आणि लोक अनेकदा असं सांगतात की मी एका जागेवर बसू शकत नाही, माझ्या मनात दुसरे विचार सुरू होतात आणि मग माझं जे नामस्मरण आहे किंवा एखादं उच्चारण आहे ते माझ्याकडनं नाही होत. आणि महाराजांचा तो अट्टहास पण नाही की तुम्ही इतके काळ बसलात तरच मी प्रसन्न होईन. महाराजांचा जो अट्टहास आहे तो, किंवा महाराजांचं जे म्हणणं आहे ते फार कठीण आहे आणि ते एखाद्यालाच जमू शकेल किंवा तो भाग्यवानच असेल की महाराज म्हणतात गुरु लीलामृताचे 101 वेळा पारायण कर, मी तुला दृष्टांत देईन. आता तो दृष्टांत महाराजांचा, ज्यांनी महाराजांनी शब्द दिला तो दृष्टांत खरा दृष्टांत म्हणायचा की का लोक येऊन सांगतात की महाराज माझ्या स्वप्नात आले, महाराजांना मी भेटलो, महाराज माझ्याशी बोलले, किंवा हा दृष्टांत म्हणायचा. तर हे खरंच ही महाराजांच्या सगळ्याच बाबतीत लीला आहे की कशा पद्धतीने महाराज कुठल्या रूपामध्ये येऊन तुम्हाला एखादी गोष्ट दाखवतील. माझ्यासमोर ते कधीच आले नाहीत. त्यामुळे जेव्हा लोक काही म्हणतात की महाराज माझ्या स्वप्नात आले होते, महाराज मला स्वप्नात येऊन असं सांगून गेले, मी त्यांना अनेकदा म्हणते महाराज तेवढी तरी माझ्यावर कृपा करा की माझ्या स्वप्नात कधीतरी या. कधी येणार माझ्या स्वप्नात, तुम्ही माझ्यासमोर कधी येणार? तर मी खरंच एवढी पुण्यवान नाही आहे का की तुम्ही माझ्या समोर यावेत? मग तुम्ही मला जे सांगताय आणि मी लोकांना सांगते हे काय आहे? बरोबर. तर ती, ज्याला एक खूप सुंदर शब्द म्हणला जातो की कृपांकित, महाराजांच्या सानिध्यात जाणारे, म्हणजे हा शब्द महाराजांचे जे पूर्वीचे वंशज आहेत किंवा महाराजांचे जे पूर्वीचे भक्त आहेत आणि त्यांच्या ज्या पिढ्या आत्ता आहेत त्यांना कृपांकित हा शब्द म्हणला जातो की त्यांच्यावर महाराजांची अत्यंत कृपा आहे. पण ही जी महाराजांना आशीर्वाद देत आहेत सगळ्या लोकांना ते, किंवा त्यांच्या इच्छा पूर्ण करतायत, मग ती लोक कृपांकित नाही आहेत का? ती 100% कृपांकित आहेत. कारण महाराजांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी येणं, तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होणं आणि तुम्हाला जगताना काहीतरी चांगलं वाटणं, हा खूप मोठा विश्वास आहे. कारण इथे अनेक लोक अशी पण आलेली आहेत की आता माझ्या आयुष्यात काही तथ्य उरलं नाही आहे, असं वाटतं की जीवन संपवावं. आणि तेव्हा मात्र महाराजांनी सांगितले की जीवन आणि मरणाच्या मध्ये मी पडत नाही, माझं ते काम नाही, मी त्यात पडत नाही. पण तुला जे आयुष्य सुंदर दिलं आहे ते कसं सुंदर आहे हे दाखवण्याचं काम मी करू शकतो, त्यातली पॉझिटिव्हिटी दाखवण्याचं काम मी करू शकतो आणि तुला मार्ग दाखवण्याचं काम मी करू शकतो. तुला जर असं काही निगेटिव्ह विचार तुझ्या मनामध्ये येत असतील तर तू एक काम करायचं की या निगेटिव्ह विचार का आले हे कुठेतरी लिहून काढायचं. अच्छा. आणि तुला असं लक्षात येईल लिहिल्यानंतर की याच्यामध्ये सगळे पॉझिटिव्ह विचार लपलेले आहेत. असं इथे येणाऱ्या एका खूप मोठ्या व्यावसायिकाला महाराजांनी सांगितलं होतं की त्यांनी सांगितलं की आता मला काही उरलेलं नाही आहे, मला असं वाटतं मी फक्त महाराजांना भेटायला आलो आहे, आता उद्या माझं काही काय होईल ते मला सांगते. म्हटलं महाराज तिथे पहिले तुला हाकलूनच देतील असलं काय बोललंस तर, पण तू एक काम कर, असं असं करायला सुरुवात कर, या गोष्टी कर आणि तुला असे विचार काय येतात हे लिहून काढ बरं. आणि त्यांनी लिहिलंय का नाही मला माहीत नाही, पण त्यानंतर इथला प्रश्न संपल्यानंतर त्यांच्यामध्ये इतकी पॉझिटिव्हिटी होती. ते म्हणले नाही मी काय मरणार नाही, मी जिथे थांबले तिथनं सुरुवात करणार. मी का थांबले मला माहिती आहे आणि कुठे
मी तू म्हणलं तुम्ही पहिली सुरुवात कशी केली, जिथे काहीच नव्हतं तशीच ही सुरुवात करायची. आणि महाराजांनी हे सांगितलं, त्यांना इतका कॉन्फिडन्स आला. ते म्हटलं माझं काहीच बुडलेलं नाही आहे, माझं काहीच डुबलेलं नाही आहे, माझा कुठेच तोटा झाला नाही आहे, आता माझा प्रॉफिट व्हायला सुरुवात होईल. आणि जेव्हा ते उठले त्यांच्यामधली पॉझिटिव्हने बघितलीवरती मलाच आनंद झाला. महाराज खरंच तुम्ही त्यांना वेगळ्याच अर्थी मार्गी लावलेत, तुम्ही त्यांचं आयुष्य बदललं आहेत. आणि एक कॉन्फिडन्स आला, ताई मी निघालो, आता मी लवकरच येईन परत. हा जो पॉझिटिव्हनेस होता ना, तो महाराजांनी त्यांच्या आयुष्यात दिला ना, मला असं वाटतं की खूप झालं. म्हणून मी असं म्हणते की तुम्ही मला दर्शन देत नाही आहात, पण हा जो माझ्याने म्हणजे मला मध्यस्थ करून जे काही त्यांना एक पॉझिटिव्ह गोष्ट सांगताय, त्याची खूप झाली, त्याला जगण्यासाठी खूप झाली. आणि हेच करायचे काम. बाकी काही अपेक्षा महाराजांच्या घरामध्ये निश्चित नाही आहेत. पण सगळ्यांना नम्र विनंती आहे की गुरुवारशिवाय ऑड डेला इथं यायचं नाही. महाराज प्रचंड चिडतात, कारण नाही. आणि मी अशा शिव्याही खाल्ल्या आहेत स्पष्टपणे, की असं कधी महाराज सांगतात का की माझ्या दर्शनाला ऑड डेला यायचं नाही. नाही, त्यांनी प्रत्येक स्थानामध्ये त्यांचे त्यांचे नियम बनवलेत. तसे या स्थानाचा तो नियम आहे की फक्त गुरुवारी दर्शन 5 ते 9 असतं. या वेळातच ते दर्शन घ्यायला तुम्हाला यावं लागतं. आणि जर प्रश्न असेल तर आपण अनेक ठिकाणी आपला नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्हाला फोन करायचा आहे. आणि इथली जे शेड्यूल असतं ते तुम्हाला ते फोनवर कळवलं जातं. फोनवर प्रश्न घेतले जात नाहीत, फोनवर तुम्ही बाकीचं काही विचारायचं नाही. हा फोन नंबर जो आहे तो फक्त इथली वेळ कुठली आहे आणि इथला पत्ता कुठला आहे हे सांगण्यासाठीच तो फोन नंबर आहे. बाकी कुठल्याही गोष्टीला तो फोन नंबर नाही. तर हे या लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे. श्रद्धेने मनापासून इथे आलात तर महाराज यातनं 100% मार्ग काढतील, यामध्ये काहीच अडचण नाही. लोक विचारतात, अहो ते मग महाराज सांगतील का? म्हणले बाबा मी या भानगडीत पडत नाही. ते सांगतील की नाही हे निश्चितपणे तेच ठरवतील. आपण कोण ठरवणार? तर त्यांच्यावर विश्वास ठेवून आपल्याला हे काम करायचं आहे. आणि महाराजांवर विश्वास ठेवणारा माणूस त्याला कधीच कुठल्या गोष्टीची अडचण निर्माण होत नाही. तो किती भल्या भल्या संकटात अडकला तरी महाराज त्याचा हात धरतात म्हणजे धरतात. असा ही प्रचंड मोठी लीला महाराजांची पूर्वीच्या कथेत आहे. पूर्वीच्या एका वेगळ्याच याच्यात आहे की एक भक्त महाराजांना भेटायला आला. महाराजांच्या लीला ऐकाल तर संपणार नाही आहेत त्या. आणि असं लक्षात येतं की याही काळात त्या लीला चालू आहेत. अशा प्रकारच्या लीला महाराज याही काळात दाखवत आहेत. म्हणजे एक भक्त महाराजांचं दर्शन केलं, अक्कलकोटला आला. त्याचा मूळ व्यवसाय कोकणामध्ये मासेमारी हा होता. आणि महाराजांना दर्शन घेतल्यानंतर ते त्यांच्या व्यवसायासाठी कोकणामध्ये त्यांनी काम सुरू केलं. अर्थात श्री स्वामी समर्थ म्हटल्याशिवाय स्वामी भक्तांचं कामच सुरू होत नाही. त्यामुळे ते काम सुरू झालं. त्याचं मासेमारी करता त्यांनी बोट समुद्रात टाकली आणि प्रचंड अचानक मोठं वादळ आलं. आणि वादळामध्ये ती बोट पूर्ण हेलकावायला लागली आणि आता काही उरणार नाही हे निश्चित झालं. आणि त्यांनी फक्त जोरात, तोही समुद्राच्या आत पडला, त्यांनी जोरात हाक मारली, महाराज मला वाचवा. आणि माहिती नाही एक हात आला आणि त्यांनी त्या हाताने त्याचा हात धरला गेला आणि तो मृत्यूच्या दारातनं बाहेर आला. आणि तेव्हा महाराज अक्कलकोटमध्ये बसले होते. आणि महाराजांनी ज्या ठिकाणी महाराज बसले होते तिथून फक्त हात खाली घेतला आणि जोरात ओढला तर महाराजांच्या हाताला फक्त पाणी लागलं होतं आणि पाण्याचे थेंब खाली पडत होते. तिथल्या भक्तांना कळलं नाही हे काय आहे. तर एकाने हात खाली घेतला आणि पाणी कसलं बघितलं आणि पाण्याचे थेंब पडता हातावर घेतले आणि चव घेतली तर पाणी खारं होतं. आणि महाराजांनी ते, महाराज हे काय आहे? ते म्हणले ही आत्ता सांगायची वेळ नाही, मी जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा सांगेन. महाराज त्या वेळेस आपल्या प्रत्येक भक्ताला एक्सप्लेनेशन देत नव्हते, वेळेची वाट बघायला सांगत होते. आणि आजही महाराज तेच सांगतात की वेळेची वाट बघ. बरोबर. आणि काही काळानंतर तो भक्त महाराजांना भेटायला अक्कलकोटला आला. महाराजांची लीला त्यांनी सगळ्या भक्तांना सांगितलं. तेव्हा सगळ्यांना कळलं की महाराजांच्या हातातलं ते खारं पाणी होतं म्हणजे ते काय होतं, की या भक्ताचा जीव वाचवण्यासाठी महाराजांनी हे केलं. आणि म्हणून मी आज अगदी ठामपणे सांगू शकते, जे महाराजांचा हात सोडत नाहीत, हात घट्ट धरून ठेवतात, जे महाराजांचं नामस्मरण सोडत नाहीत, महाराजांना सातत्याने हाक मारतात, महाराज कधीही त्यांना अंतर देत नाहीत, कायम. मग कुठला, कारण हा कलियुग आहे. जसं जसं काळ पुढे जाईल आपल्याला आणखीन वेगळ्याच संकटांना फेस करावं लागणार आहे. वेगळ्या आपल्याला अनपेक्षित आहेत अशा काही गोष्टी आपल्या समोर येतात. अरे हे कसं घडलं? पण हा जसा काळ, पण जेव्हा स्वामी भक्त एखादा व्यक्ती असतो त्याला ते येणाऱ्या संकटाचं खरंच काही वाटत नाही. ठीक आहे, हेही तारल्या जाईल, हा विश्वास महाराजांच्या भक्तांना वाटतो. आणि तोच खरा भक्त जे अरे बापरे आता काय होणार, आता काय होणार, काही होत नाही, महाराज आहेत ना, बघतील.
करतील. माझा महाराजांवर नितांत विश्वास आहे आणि महाराज ते करतील आणि महाराज ते करतात. महाराज तुम्हाला त्या संकटातनं बाहेर काढतात. अशा अनेक घटना तुम्ही रेग्युलरमध्ये बघताय. एखादा अपघात बघताय, एखादी घटना बघताय, एखाद्या गोष्टी बघतायत आणि फक्त स्वामी समर्थांची ताकद आहे, ज्यांचा विश्वास आहे तो. दुसऱ्या कुठल्या देवावर त्याचा विश्वास आहे तरी तो काही कारणाने तारला जातोय. पण एक महाराजांनी वेगळंच गूढ सांगितलं या सगळ्या गोष्टींमध्ये की परमेश्वर म्हणजे काय आणि गुरु म्हणजे काय हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. परमेश्वर म्हणजे राम कृष्ण हे जे आपण मूर्ती ज्या पूजतो ते देव आहेत आणि आपण ते आपल्याला आशीर्वाद कायम आशीर्वाद देतात आणि त्यांनी आशीर्वाद देताना आपल्याला फक्त त्यांचा हात दिसतो. सगळ्या देवांचे असे हात असतात. पण ते काय म्हणतात, ठीक आहे तुला जे पाहिजे तथास्तु एवढं ते म्हणतात. पण सगळ्या गोष्टींचा जो मार्ग दाखवतो किंवा जो हक्कानी कान धरू शकतो तो गुरु असतो. आणि देवाकडे गुरु मागायचा असतो. देवाकडे आशीर्वाद कसला मागायचा, मला चांगला म्हणजे मला गुरु द्या, मला गुरु मार्गी लावा, हे देवाकडे मागायचं असतं. प्रश्न सोडवण्यासाठी देव आहेत, पण गुरु असला की तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो आणि त्याला तुम्हाला ओरडण्याचा, प्रेमाने कुरवाळण्याचा, तुम्हाला कान धरण्याचा हा सगळा अधिकार गुरुचा असतो. म्हणून आपण जे सारखं मगाच्याही वाक्यावर आलोय की अशक्य शक्य करतील स्वामी, हे त्यांचं वाक्य आहे आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे महाराजांचं वाक्य आहे. हे गुरु वाक्य आहे. हे गुरुनी आपल्या भक्ताला, आपल्या शिष्याला दिलेलं वाक्य आहे. आता महाराज का म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. पाठ हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. कारण मग महाराज म्हटलं की मी पुढे चालते, तू माझ्या मार्गी ये. महाराज म्हणतात तू तुझं कर्म कर. जर तुझी दिशा भूल झाली तर तुला फिरवण्याचं काम मागणं मी करतो. तुला योग्य मार्गी नेण्याचं काम, मला माहिती तुला कुठल्या दिशेला जायचंय आणि त्या कुठल्या दिशेला गेल्यावर तुझं काम होणार आहे हे निश्चित आहे. पण तुला जर मी सहजासहजी एखादी गोष्ट दिली तर कदाचित त्याची किंमत राहणार नाही आणि तुझी कर्म पूर्ण होणार नाहीत. कारण प्रत्येक जन्मात पहिलं कर्म क्लिअर करावी लागतात आणि तरच पुढच्या गोष्टी क्लिअर होतात. म्हणून महाराज पाठीमागे आहेत आणि ते पाठीमागे दाखवून तुम्हाला दिशा दाखवत आहेत. आणि मजा म्हणजे भक्तांनी किंवा शिष्यानी मागे वळून बघायचं नाही. आणि हा जर विश्वास तुम्ही महाराजांवर ठेवलात तर तो खरा विश्वास, ती खरी श्रद्धा. अन्यथा ती श्रद्धा नाही, तो विश्वास नाही. महाराज मागे आहे की नाही हे तुम्ही कन्फर्मेशनला जायचं नाही. ते मागेच आहेत, ते पाठीमागेच आहेत. लोकांना अरे खरंच आहेत का, कुठे गेले, ते दिसणारच नाही, ते अदृश्य रूपात आहेत. ते आहेत, पण आहेत आणि निश्चित आहेत आणि ते तुम्हाला योग्य मार्ग नेणार आणि नेणार म्हणजे नेणारच आहेत. ती तळमळ कुठून येते महाराजांना? तुमची तळमळ ना तुमच्या हृदयातनं येऊन हवी, तुमच्या डोक्यातनं येऊन नको आहे. तुमच्या पोटातनं येणार, म्हणजे असं म्हणतात ना की पोटातून येणारे शब्द आणि हृदयातनं येणारे शब्द हे खूप भावनिक असतात, खूप पॉझिटिव्ह. कारण शेवटी आपण जेव्हा म्हणतो एखादी गोष्ट तेव्हा डोक्याने विचार करणं, हृदयाने विचार करणं या दोनमध्ये खूप मोठी तफावत आहे. आणि महाराजांच्या ठाई हृदयाने विचार करून यायचं असतं, डोक्याने नाही. शंका कुशंका येणाऱ्या माणसाला आमच्याकडे जागा नाही. मग असं झालं तर, मग तसं झालं तर, हे जर तर असेल तर इथे येऊ नका. फक्त महाराज आहेत ना तिथे, चालेल मी येतोय बरं का, एवढ्या वाक्यावर तुमचं काम मार्गी लागतं आणि हीच खूप मोठी ताकद आहे. तर असे आहेत आपले स्वामी समर्थ महाराज, आपले गुरु. आपले जे म्हणाल ते, आम्ही सगळे त्यांना आजोबा म्हणतो, स्वामी आजोबा. आणि ते आहेत आणि या ताकदीवरच सगळं काही चालतं. असं झालंय कधी आता ह्या ह्याच्यामध्ये, आता कलियुगामध्ये स्वार्थी माणसं खूप स्वार्थी आहेत. मग असं झालं आणि स्वामींचा स्वभाव पण एकदम जेवढा प्रेमळ आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने राग येते. मग असं झालंय कधी की एकदम स्वार्थी माणूस आलाय, म्हणजे स्वार्थाच्याच ह्याने आलाय पूर्ण तो, आणि स्वामींनी त्यांना म्हणजे चिडलेत भरपूर त्याच्यावर, असं कधी झालंय का? नाही, असे तर अनेक किस्से आहेत की चिडलेत. तर मी कधी कधी गमतीत म्हणते की एक दिवशी मलाच कोणतरी ठोकणारे बोलते, कारण इतक्या हाय लेवलनी ते बोलतात. म्हणजे एक असं उदाहरण की माणूस कधी कधी त्याच्या ड्रेसवरनं कळतो की तो कुठल्या फील्डमधला आहे. बरोबर. पण त्याचं जे अंतःकरण असतं ना हे शोधणं हे आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना अशक्य आहे. तर त्याच्या आतमध्ये काय चाललंय चढाओढ. तर माझ्याकडे असे 3 जण आले होते. म्हणजे हे उदाहरण तर तू हादरशीलच, इतकं वेगळंच उदाहरण आहे. दिसताना कळत होतं की एक जण पॉलिटिकल आहे आणि 2 जण त्यांची मुलं आहेत. आणि जेव्हा ते आले तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही फार मोठ्या आर्थिक संकटात अडकलोय
आणि त्यांच्याकडे बघून असं कुठेही वाटत नव्हतं की ते आर्थिक संकटात आलं. त्यांना म्हणजे कुठेही महाराज म्हटलं तुम्ही आता बघा, हे तुमच्याकडे आता डायरेक्ट आले, ते तुम्ही त्याचं उत्तर तुम्ही काय देणार ते बघा. म्हटलं काय आर्थिक संकट? महाराज म्हणतात काय अशा आर्थिक संकटात तू अडकला? तिथे आर्थिक संकट तर कुठं काही दिसतच नाही आहे. ते म्हणणे माझे पैसे अडकलेत. किती पैसे अडकलेत? नाही नाही, मला अमकं एक बिझनेसमध्ये मी टाकलेत, त्यातले मी अर्धे पैसे, शक्यच नाही मला पैसे भरणं. तर महाराजांनी सांगितले त्यांनी अर्धे पैसे भरलेत. अर्धे पैसे किती? 1.5 करोड रुपये भरलेत. म्हणजे हा माणूस गरीब आहे का? तर निश्चित तो गरीब नाही. अर्धे पैसे भरू शकत नाही, मी आता व्यवसायात अडकलोय. तर महाराजांनी सांगितले काय नाही, तो अमक्या व्यक्तीला ते पैसे वापरायला दिलेस, ते जाऊन माग त्याच्याकडे, तो तुला परत देईल. तर इतकं त्याची क्लिअरिटी महाराजांनी त्याला सांगितली होती. तो खोटं बोलत होता की नाही मी असं कोणालाच पैसे दिले नाहीत, काही दिले नाहीत. महाराज म्हणले हा खूप खोटं बोलते, त्याला सांग त्याच्या खिशामध्ये 3 लाख रुपये ते इथं काढून ठेव. हो महाराज, मी असलं काही सांगणार नाही त्याला, मी इथे आर्थिक व्यवहार नाही, तर 3 लाख रुपये कुठे ठेवणार? तू सांग त्याला 3 लाख रुपये आत्ताच्या आत्ता इथे काढून ठेव. त्याला म्हटलं तुमच्या खिशात काही पैसे आहेत ते महाराज इथं काढून ठेवायला लावत आहेत. तर म्हटलं नाही अहो, माझी आर्थिक परिस्थिती एवढी वाईट आहे, मी काही ठेवूच शकत नाही. सांगा महाराजांना माझी परिस्थिती सुधरवा, आम्ही फार गरीब आहे, माझं काही नाही आहे, अमकं नाही तमकं नाही. म्हटलं महाराजा म्हणतो याच्या खिशात पैसे नाही आहेत, मी तुमचा निरोप दिलाय, पण आर्थिक व्यवहारात मला पडायचं नाही, मी त्यात नाही आहे. ठीक आहे म्हणे, त्याची मज्जा बघ. आणि काय करावं? तर या माणसाने नमस्कार केला. मला माहीत नाही इकडे काय फुलं ठेवली होती का काय, मला त्यातलं काय माहिती नाही. हा बाबा बाहेर गेला. बाहेर गेल्यानंतर दोन्ही खिशामध्ये 1.5 लाख रुपये होते त्याच्या. 3 लाख रुपये खिशामध्ये होते. तो बाहेर जाऊन पैसे काउंट करत होता की यांना कळलं कसं माझ्या खिशामध्ये 3 लाख रुपये. अच्छा. तर जो खोटेपणा ते महाराजांसमोर करत होते, हे उत्तर मी त्याच्या खिशात किती आहेत मला काय माहिती, पण महाराजांनी त्याचं उत्तर दिलं होतं की याच्या खिशात 3 लाख रुपये आहेत आणि त्याला ते ठेवायला सांग. इथे 1 रुपया ठेवायची गरज नाही. आणि महाराजांना प्रत्यक्षात सांगतात की तू इथे 3 लाख रुपये ठेव. त्यानंतर बाहेर त्यांनी पैसे काउंटिंग केलं आणि पटकन जिने उतरून निघून गेला तो माणूस. त्यानंतर ते इथे कधीच आले नाहीत. म्हणजे तुमच्याकडे काय आहे, तुम्ही किती निरभ्र भावनेने इथं येता, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. या गोष्टी महाराज ते स्कॅनिंग डायरेक्ट करतात. तर मी ते सगळ्यांना असं म्हणते की बाबा जे आहे ते स्वच्छ मनाने या, महाराजांना फसवायच्या मनाने येऊ नका, कारण ते ब्रह्मांडाचे नायक आहेत. ते जर भडका निघाला तर तुमचं काही खरं नाही. मी अनेक लोकांना महाराज सांगितलं या व्यक्तीला हाकलून दे, हा व्यक्ती नालायक आहे इथपर्यंत बोल. म्हणलं मी मला कंट्रोल ठेवते, मी त्याला हाकलून द्यायचं काम करेन, त्याला निघून जा सांगायचं काम करेन, पण हे मी व्यक्ती म्हणून करत नाही. महाराजांनी सांगितलं याला बाहेर काढून टाक, याला देऊन टाक. आणि काही लोकांवर ते इतकं प्रेम असतं महाराजांचं की शब्द नसतात. तो आल्या लगेच महाराज सांगतात त्याच्या डोक्यावर हात ठेव. म्हणजे आम्हाला जेव्हा मी आत बसलेली असते तेव्हा काही गोष्टींचं आम्हाला पालन करायचं असतं की कोणालाही स्पर्श करायचा नसतो, कोणाचाही स्पर्श आमच्या पायाला होता कामा नये, किंवा आम्ही डोक्याला कोणाचे चंदन लावायचं नाही. अगं लाव ग डोक्याला चंदन, त्याच्या डोक्यावर हात ठेव, प्रेमाने त्याला सांग की असं असं आहे. तर खूप जण खूप शांत मनाने इथे आलेली असतात. आणि मग महाराज त्यांच्या डोक्यावर जा, काही विचारू नकोस, महाराज तुझं काम करतील, 2 आठवड्यांनी काम झालं की ये परत. त्यांना महाराज काही विचारू पण देत नाहीत. जायला सांग तिला, तिचं काम केलंय सांग, आणि मग परत ती येते आणि आनंदाने सांगते माझं काम झालंय. हे असतं ना, ही शक्ती फक्त महाराजांकडेच असू शकते. ही आपण सर्वसामान्यांकडे खरंच असू शकत नाही. आणि त्यांनी आमच्याकडने फार अपेक्षा ठेवू नये की आता लोक सांगतात फोनवरती की मला ताई नाही भेटत. ताई नाही भेटून काय करणार? उत्तर महाराज देणार आहे. मला भेटून तू काय करणार बाबा? तू इथं ये आणि महाराजांना भेट आणि मग तुला महाराज उत्तर देतील. बरोबर. नाही आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे. म्हणलं ही अशी चूक तर आयुष्यात करू नका. त्यांना भेटायला या. टायमिंग जी महाराजांनी दिली त्यांना भेटून त्यांचं दर्शन घ्या आणि मगच तुमच्या प्रश्न जे आहेत, कारण प्रश्न हे आपोआप निर्माण झालेले नाहीत, हे तुम्ही लोकांनीच निर्माण केलेत. त्यामुळे त्याचं उत्तर जे आहे ते महाराजांकडेच आहे. कारण तुमच्या आयुष्याची सगळी जी म्हणतात ना चाल ढकल किंवा जे काही घडलंय हे महाराजांनाच माहिती आहे. मला माहिती असायची शक्यता फारच कमी आहे. हा तुम्ही समोर आल्यावर मला सगळं सांगतात की या व्यक्तीचं काय काय घडलंय, पण हे माझं काम नाही आहे. तुम्ही महाराजांना बघायचं आहे आणि प्रश्न इथे मांडायचा आहे आणि महाराज त्यातनं तुम्हाला मार्ग दाखवतील, तो तुम्ही करायचा आहे. शिव्या खाय मी लोकांना सांगते, म्हणलं इथे शिव्या खायची तयारी असेल तर या, इथे पेशन्स नसतील तर येऊ नका. इथे रांगेत किती वेळ लागेल माहिती नाही, कारण काही वेळेस असे कॉमेंट्स येतात की इथे आल्यावर ना अख्खा दिवस जातो, इथे फार वेळ थांबावं लागतं. तर मी त्या लोकांना असं स्पष्ट सांगते
की एकतर तुमच्यामध्ये थांबायची तयारी असेल तर निश्चित थांबा, कारण महाराज एखाद्या व्यक्तीला उत्तर द्यायला किती वेळ लावतील हे मी निश्चित सांगू शकत नाही. त्यामुळे इथे वेळेचं कुठलंही गणित नसतं. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला महाराजांनी का थांबवलंय तर जो पुणे टू अक्कलकोट जो प्रवास आहे किंवा मुंबई टू अक्कलकोट हा जो प्रवास आहे किती तासाचा आहे याचा हिशोब महाराजांनी केलाय. तिथे आल्यानंतर त्या दर्शनाच्या लाईनीमध्ये तुला किती वेळ थांबायला लागेल याचा हिशोब महाराजांनी केलाय. आणि तिथून परत येण्याचा प्रवास हा किती वेळ लागेल याचा हिशोब महाराजांनी केलाय. आणि त्या सगळ्या हिशोबाला पकडून महाराज तुला इथे खाली थांबवत आहेत. कारण ते म्हणतात ना मी इथे आहे, तर तुला तिकडे न जाता महाराजांनी इथं बोलवलंय. आता हे जेव्हा मी सांगते तेव्हा ह्याचे काही मला दाखले मिळालेत महाराजांकडनं, म्हणूनच इतक्या आत्मविश्वासाने मी गोष्ट सांगू शकते. यातले 2 मोठे दाखले असे आहेत की जेव्हा आता महाराजांचं घर हे काय म्हणतात ना प्रसिद्धीला जायला लागले, लोकांना माहिती व्हायला लागले, लोक इथे यायला लागली. पण जेव्हा महाराज इथे वास्तव्याला होते तेव्हा मला एक आध्यात्मिक व्यक्ती मधल्या काळात भेटला. त्यांनी म्हणजे आमचं श्रद्धास्थान सारसबाग, पण आम्ही तिथे जाऊन दर्शन वगैरे घेतो. तर सारसबागेचा वर्धापन दिन होता, तर तिथे आम्ही गेलो होतो, एकाने मला बोलवलं होतं म्हणून. तर ते सगळे आमचे कार्यक्रम झाल्यानंतर ते मला भेटले आणि ते म्हणले तुम्हाला मी एक गोष्ट सांगायची राहून गेली माझ्याकडनं, कारण आपली समोरासमोर कधीच भेट झाली नाही. तर मी त्या व्यक्तीला कधी बघितलं नाही, त्याने कुठल्या तरी निमित्ताने मला बघितलं असेल माहिती नाही. ते म्हणे महाराज तुमच्याकडे आहे, ते महाराजांनी मला फार पूर्वीपासून सांगितले. म्हटलं कसं काय सांगितलंय? म्हणे तुम्ही लक्ष्मी रोडला, महाराज 4थ्या मजल्यावर आहे महाराजांचं घर आहे, तर लक्ष्मी रोडच्या फुटपाथवरनं चालत असताना अनेक वेळा मी इथे खाली थांबलो आहे आणि महाराजांनी सांगितलं की मी इथे वरती राहायला आहे बरं का, मला एकदा भेटायला ये. म्हटलं काय सांगताय? म्हटलं मग तुम्ही आला का नाहीत? म्हणे अजून माझी तेवढी हिंमत नाही झाली की मी महाराजांच्या घरी यावं. म्हणजे ती पॉवर त्यांना महाराजांनी दिली नाही की त्यांना वरती बोलवावं. पण आत्तापर्यंत मी अनेकदा तिथे जाऊन स्तब्ध झालो आहे की मी वरती वास्तव्याला आहे. आणि जेव्हा तुम्ही गादी किंवा त्या ठिकाणी बसता तर महाराजांनी मला हेही सांगितले की मी तिथे कुठं बसलेला असतो. म्हटलं कुठे बसलेले असतात महाराज? मला महाराज इथे समोर दिसतात, खाली दिसतात, इथे दिसतात आणि पादुका असतात. म्हटलं मग कुठे असतात महाराज? तर मग ते म्हणले महाराज की मी पादुकांच्या उजव्या पादुकांपाशी मी बसलेला असतो. म्हणजे त्या दिशेला जिथे तुम्ही बसलाय, जिथे मी बसते तिथेच महाराज बसलेले असतात. आणि म्हटलं महाराज तिथे किती छोटी जागा आहे. महाराज नाही म्हणे मांडी घालून बसलेले असतात, तिथे जिवंत अवस्थेत बसलेले असतात. तोही दृष्टांत मला महाराजांनी दिलाय. म्हणलं त्याच्या मागे गंमत अशी आहे की महाराज ज्या ठिकाणी मला त्यांनी बसवले, मी त्यांना विचारलं मी कुठे बसू, तेव्हा त्यांनी सांगितलं मला माझ्या या ठिकाणी तू बस. ही जागा महाराजांनी मला निश्चित करून दिली. महाराजांचे दोन्ही चरण जे आहेत तर असं म्हणतात की मी कुठला महाराज, मी जेव्हा महाराजांना प्रश्न सुरुवात करते ऐकायला तेव्हा मी महाराजांचे पाय धरायला जाते आणि महाराजांनी मला सांगितले की माझा डावा पाय धरायचा. अच्छा. असा पालथा पडलेला, त्या मूळच्या पायाला मी स्पर्श करायला जाते. माझ्या उजव्या पायाला हात लावायला जायचा नाही, तो माझा गुरुचा पाय आहे, माझा दत्ताचा पाय आहे तो. असं म्हणतात दत्ताची शक्ती, सगळी शक्ती महाराजांच्या त्या पायाच्या अंगठ्यामध्ये आहे. आणि तो पायाच्या तो खूप पॉवरफुल असतो, सगळ्यांना तो सहन होत नाही. पण तिथे तू मला करायचं आहे, कारण मी गुरु म्हणून त्या पायावरती आहे आणि तिथे मी तो स्पर्श करायला त्यांना जाते. म्हणजे दिशा पण माझी हीच आहे. हे सगळं त्या व्यक्तीने मला क्लिअर कट सांगितलं की महाराजांनी ही रचना का करून घेतली आहे. तर महाराजांनी मला खाली बसून म्हटलं या ना एकदा वरती. महाराजांचं रचना नाही म्हणतात मला आत्ता यायचं नाही वर, म्हणे जेव्हा ते मला बोलवतील तेव्हा मी वर येईन. हा एक प्रचंड अनुभव त्यांनी मला वेगळाच दिला. माझा एक वेगळाच, अरे खरंच किती प्रेम आहे महाराजांचं माझ्यावरती की ते अशा पद्धतीने मला त्यांनी आपोआपच ही रचना करून दिली आहे. आणि मी अशा 8 तासाला का भेटली आहे की महाराज मला दृष्टांत द्या, महाराज मला तुम्ही समोर या, मला माझ्या स्वप्नात या. अरे सांगतायत ना मी इथे आहे, मी तुला माध्यम केले, हाच दृष्टांत झाला, हीच ताकद झाली. मग तुझा हट्ट का आहे? मग लोक जेव्हा मला सांगतात की महाराज माझ्या स्वप्नात आला, तर मी अशा वेड्यासारखं का मागे लागली त्यांच्या की माझ्या स्वप्नातच तुम्ही या. आणि दुसरं एका व्यक्ती, खूप नामवंत व्यक्ती ज्यांचा प्रचंड अभ्यास आहे, म्हणजे ज्याला म्हणतात ज्याला फेस रिडिंग म्हणतात किंवा ज्याला, त्या व्यक्तींनी मला फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं की मला अक्कलकोटला जायची इच्छा आहे, पण महाराजांनी मला रात्री स्वप्नात येऊन सांगितलं की अक्कलकोटला तू जायचं नाही, मी इथे वास्तव्याला आहे महाराजांच्या घरी, तू इथे ये आणि इथे दर्शन घे माझं. आणि मी इथे जिवंत अवस्थेत आहे. आणि मग त्या आल्या आणि त्या बराच काळ इथनं जायला म्हणजे जातच नव्हत्या, त्यांचा पायच आले ना. आणि त्या रडत होत्या आल्यावरही की महाराजांनी ज्या ठिकाणी मला बोलवून घेतलं त्या ठिकाणी त्या वेवलाईन्स मला जाणवत आहेत. आणि
आणि मग त्यांना मी सांगितलं की तुम्ही जास्त आहात की इथे गाभाऱ्यात सगळ्यांना परवानगी नसते, गुरुवारी तर नाहीच नाही, पण ज्या प्रकारचं त्यांचं अध्ययन आणि महाराजांनी त्यांना पाठवल्यावर मी त्यांना गाभाऱ्यात घेतलं आणि त्यांना बसायला मी खुर्ची दिली आणि समोरच माझे प्रश्न चालू होते. तर त्यांना अशी क्युरिओसिटी निर्माण झाली की उत्तरं तरी महाराज काय देतात आणि हे लोक काय प्रश्न विचारतात, कारण त्यांचा ते काम त्यांचं पण आहे की प्रश्नाचं उत्तर देणं. आणि गंमत अशी करत होते महाराज, जेव्हा तो प्रश्न विचारायला समोरच्या माणसांना सांगत होते त्यांना त्याचा आवाज द्यायचा नाही की ह्यानी याला मला विचारलंय काय. आणि त्या चेहऱ्यावर त्या माणसाच्या भाव आहेत ना, ते असे काय म्हणतात ना, पुसून जायचे. त्यांना कळायचंच नाही की या व्यक्तीला खरंच प्रश्न काय. मी जर मोठ्यांनी ओरडले तरच त्यांना ऐकू द्यायचं की ही काहीतरी ओरडली आहे, बाकी महाराजांनी काय उत्तर दिलं, या प्रश्नाचं उत्तर काय. तर खूप क्युरिओसिटीने बघत होते आमच्या दोघांकडेही, पण त्यांना त्यातनं काहीही कळलं नाही की इथं काय चालतं. आणि म्हणजे महाराजांची त्या बाहेर आल्यावर तेच म्हटलं की मला काहीच ऐकू नाही आलं, मला काही कळलंच नाही की काय आहे. तर ही निव्वळ महाराजांची लीला आहे की आपल्या भक्तांचे प्रश्नही गुपित कसे ठेवावेत आणि त्याची प्रश्नाचं उत्तर त्याच्यापर्यंतच कसं मर्यादित ठेवावं, ही निव्वळ म्हणजे म्हणतात ना की खांद्यावर हात ठेवा आपल्या स्वामींनी आणि कानात एखादं उत्तर सांगावं. तसं प्रेम आहे आपल्या महाराजांचं आपल्या प्रत्येक भक्तावरती की बाळा तू घाबरू नकोस. आणि असा एक सुंदर फोटो तुम्ही कधी बघितलाय का मला माहीत नाही, शंकर महाराजांच्या खांद्यावर पण स्वामींचा एक हात आहे आणि असा एक सुंदर फोटो आहे आणि महाराज त्यांना अगदी जवळ घेऊन बसलेत. म्हणजे त्याही भक्तावर महाराजांनी तेवढंच प्रेम केलं शंकर महाराजांवर, आणि ते तसंच प्रेम ते आजच्याही काळामध्ये आपल्या भक्तांवर करतायत. आणि प्रत्येकाला म्हणजे मी ब्रह्मांड नायक आहे, माझी ताकद खूप, मी पॉवरफुल आहे, मी दत्ताचा चौथा रूप आहे, जर मी वरच्या लेवलला गेलो तर कोणाचं काही खरं नाही, पण मी प्रेमळ आहे, त्याचं प्रेमळ स्वरूप मी इथे दाखवतो. मी तुला मार्ग दाखवतो आणि मार्गी लावतो. आणि इथे फक्त लोक प्रश्न विचारायला नाही येत, तर वर्षानुवर्ष लोक फक्त गुरुवारी आरतीसाठी येतात, महाराजांच्या दर्शनासाठी येतात, त्यांना नमस्कार करायला येतात. आणि त्यांना विचारलं काय कसे आहात, स्वामींच्या कृपेने मी खूप छान आहे. आणि मला इथे आल्यावरनं खूप वाटतं की मला माझ्या आयुष्यात फक्त आनंद आहे आणि मी या गुरुवारपासून त्या गुरुवारची वाट बघत राहतो की मला स्वामींच्या घरी कधी यायला मिळतं. हे जे आहे ना, ह्याला आपलेपणा म्हणतात, ही आपुलकी आहे. आणि मी त्यांना तेच सांगते की तुम्ही या महाराजांचं दर्शन घ्या आणि बास त्यांच्याकडे बघा, इथला प्रसाद खा. इकडे प्रसाद असतो, आमटी भात असतो, शिरा असतो किंवा खिचडी असते, तो प्रसाद खाल्ल्याशिवाय कोणी इथनं जायचं नाही. आणि किती हजारो लोकांचा प्रसाद असतो आम्हालाही माहिती नाही, छोटंसं घर आहे, पण त्यात आत्तापर्यंत 6 ते 7 वर्ष झाली या गोष्टीला की इथे अन्नदान सातत्याने चालू आहे. ही सर्वसामान्य, आजही मी म्हणते की सर्वसामान्यांची गोष्ट नाही, ही फक्त स्वामींचीच कृपा असू शकते. आपल्या भक्ताच्या पोटापर्यंत खायला प्यायला मिळत नाही असा विषय नाही, पण प्रसादाचा जो आनंद आहे ना, तो प्रसादाचाच आनंद आहे आणि तो महाराजांच्या कृपेने इथे आहे. तो सगळ्यांनी खावा. आणि आमचं 8 तास कोणी उचलून प्रसाद इथं बाहेर न्यायचा नाही, पार्सल सिस्टीम आमच्याकडे प्रसादाची नाही. खायचं ते इथे खा, कोणी पिशव्यांमध्ये कोंबून न्यायचं नाही. हे पहिला नियम की प्रसाद हा इथं खायचा, घरी न्यायचा 8 तास करायचं नाही. म्हणजे काही जण इथे प्रसाद आणतात महाराजांना, पेढे आणतात, मग ते 4 पेढे प्रसादाचे माझ्या हातात, बाबा तू अख्खा डबा घेऊन जा. तुझा जेव्हा इथे काही मोह अडकतो महाराजांच्या ठाई, तेव्हा त्याला प्रसाद म्हणत नाहीत. बरोबर. तो इथे ठेवला, विषय संपला, तो महाराजांनी घेतला, कोणी दुसऱ्या व्यक्तीने तो प्रसाद म्हणून खाल्ला, तर तो खरा आनंद. बरोबर. तुमचा मोह जर त्या डब्यात अडकला, त्या पेढ्यात अडकल्या, त्या बर्फीत अडकला. परवा पण एकाने छान बर्फी आणली होती, सुंदर होती बर्फी, डबा उघडल्यावरती आहा, म्हणजे आमचा खाण्याचा आनंदच आहे. आम्ही तर म्हणजे माझं खाणं म्हणजे माझा विषयच नाही खाण्याचा. तो त्यांनी स्वतःच डबा उघडला, त्यातल्या 5-6 बर्फी त्यांनी कुठल्या तरी पिशवीमध्ये टाकल्या, स्वतःच काढल्या, स्वतःच टाकल्या. त्यांनी नमस्कार केला की नाही महाराजांना तेही मला आठवत नाही आहे, म्हणजे जेव्हा प्रसाद ठेवला नमस्कार केला हेही मला आठवत नाही. म्हणजे डबा उघडला आणि बराबरा काय त्यांची बर्फी काढली आणि आपल्या पिशवीत टाकली. तर आमच्या इथे जे सेवेत होते ते म्हणले की ताई, म्हणलं बाबा तो पहिला डबा उचलला आणि त्याला सगळा परत देऊन टाका अख्खा. त्याचा मोह अडकलाय त्या बर्फीमध्ये, त्याचा महाराजांकडे मोह नाही. त्याची महाराजांवर तो आलाय आणि काहीतरी आणायचे म्हणून तो घेऊन आलाय, पण ती जी श्रद्धा आहे की महाराजांना अर्पण करणं, ती श्रद्धा त्याच्यात, तो भाव त्याच्यामध्ये नाही. आणि तो डबा आम्ही परत देऊन टाकला. इथे कोणाचं काही महाराजांना काही नको आहे, त्यांना कुठल्याही काही गोष्टीमध्ये महाराजही अडकले नाही, त्यांनी भक्ताने सांगितलं इथे अडकू नका, तुला काय अडचण आहे तर बघतो मी, बाकीचं कुठल्याही गोष्टी तुला इथं करायची गरज नाही. इथे सगळा प्रसाद असतो, पूर्ण गाभारा प्रसादाने भरलेला असतो गुरुवारचा.
हार तर महाराजांचा चेहरा दिसत नाही एवढे हार असतात. महाराज असे म्हणजे नंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला तो हार काढायला 2 तास जातात, इतके हार इथे असतात महाराजांच्या गळ्यात. आणि इतकं प्रेम, इतकी कधी कधी असं वाटतं की अरे किती प्रेम करतात महाराजांवर. महाराज तर अत्यंत प्रेम करतात भक्तांवर. तर हे प्रेमाची संधी त्यांची तुम्ही सोडू नका, असा माझा अट्टास आहे. तर हे असं महाराजांचं सगळं आहे, त्यांचं घर आहे. म्हणून आम्ही महाराजांचं घर म्हणतो याला. मठ मंदिरे म्हणत नाही. महाराजांनी सांगितलं याला घरच म्हणायचं. मठ आणि मंदिराचे नियमच खूप वेगळे असतात. त्यांचे काही गोष्टी असतात, त्यांचं निश्चित असतं. त्यांच्याकडे गुरुजी असतात, त्यांच्याकडे ब्राह्मण पूजा असते, त्यांच्याकडे काही गोष्टी असतात. आपल्याकडे इथे येऊन ब्राह्मणी पूजा करत नाही. ही सगळी पूजा मला महाराजांनी स्वतः करायला सांगितली. वस्त्र अलंकार इथले जे 16 महाराजांचं नेसवलं जातं ते कुठल्याही गुरुजींनी नेसवायचं नाही, हे तू नेसवायचंस मला. त्यामुळे मी स्वतःला इतकी भाग्यवान समजते या बाबतीत की 16 नेसवणं ह्याचा जो आनंद आहे ना, किंवा वस्त्र अलंकार घालण्याचा जो आनंद आहे तो खूप वेगळा आहे महाराजांचा. प्रत्येक त्यांच्या वस्त्राला स्पर्श करायला मिळणं आणि त्याचं म्हणजे काढताना त्यांचं जर आता फेटा घातलाय किंवा काही काढलं, इतका वास होतो त्याचा, सुगंधी वास की तो जात नाही घरामध्ये. आम्ही कुठेही फिरलो तरी त्याचा वास येतो घरामध्ये आम्हाला. ही त्यांची लीला आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतो की स्वच्छ बनवलेला की तो सुगंध. पण काही जण येतात आणि म्हणतात ना महाराजांच्या म्हणजे पादुकांचा सुगंध पसरलाय, माझ्या घरी पण आला इथला सुगंध, असंही म्हणतात. काही जण असं म्हणतात की ताई महाराजांनी तुम्ही एकत्र माझ्या स्वप्नात आलात. म्हटलं मला बाजूला काढ, फक्त महाराजांना स्वप्नात धर, मला त्याच्यात गृहीत धरू नकोस. मग मी तुला का म्हणतात असं नाही नाही ताई तुम्ही मला असं असं करायला सांगितलं. म्हटलं मी तुला सांगितलं नाही तर तुला महाराजांनी करायला सांगितलं आणि तुला ती गोष्ट आता करायची. बरोबर. तुम्हाला असं तेव्हा सांगतात कोणी की तुम्ही स्वप्नात आलं, तर म्हणलं बाबा मला अजिबात स्वप्नात महाराजांना आणा. आणि ही संलग्नता मला तुमच्यात आणि महाराजांमध्ये निर्माण करायची की माणसामध्ये अडकू नका रे, महाराजांमध्ये अडका. माणसात कसले अडकतंय. मग तुम्ही जेव्हा माणसात अडकायला लागता तेव्हा तुमची फसवणूक व्हायला सुरुवात होते. डोळे मिटून लोकांवर विश्वास ठेवू नका, डोळे उघडे ठेवून परमेश्वरावर विश्वास ठेवा, त्यांच्यावर श्रद्धा ठेवा. आणि मी इथे सांगते नमस्कार डोळे मिटून नाही करायचा, डोळे उघडे ठेवून करायचा. महाराजांकडे बघा ना किती प्रेमळ आहेत ते. मला भेटायचा अट्टास करू नका, त्यांना भेटायचा अट्टास करा. कारण जग ते चालवत आहेत. त्यांना माहिती आहे की तुमचं संकट कुठल्या लेवलचं आहे आणि तुम्ही कसे त्यातनं बाहेर येणार आहात. अर्थात काही गोष्टी आहेत त्या असतातच, म्हणजे आमच्यावरही काही गोष्टी तासतात. बरोबर. म्हणजे माझ्याकडे कुटुंब येत होतं, गुजराती होते ते लोक. आणि मधल्या काळामध्ये इतकं प्रचंड मोठं संकट त्यांच्या आयुष्यावर आलं होतं की एक कारखाना त्यांचा होता, मसाल्यांचा कारखाना, तो बंद पडला होता. संकट यावीत म्हणजे कशी यावीत, मी म्हणतात ना सलग संकट येणं. तरुण मुलगा त्याला पॅरालाइज झाला होता, तरुण मुलगी तिला कॅन्सर झाला होता. त्या ताई दोघंही वयस्कर 70च्या पुढचे, त्यांना चालणं अशक्य झालं होतं. त्यांना कुठून तरी कळलं की इथं महाराजांचं घर आहे आणि आपण आपला प्रश्न महाराजांच्या दारी मांडू शकतो. ते आले, त्या आल्या का आजी आल्या की त्या रडायच्या. म्हणलं इथं रडून आलात तर इथे यायला परवानगी नाही. महाराजांच्या घरी येताना रडत यायचं नाही, रडायचं नाही. तुमचे अश्रू जे काय ते महाराजांना माहिती. रडायचं असेल तर बाहेर जा, भरपूर रडून मग आत या, इथे रडायचं नाही महाराजांच्या इथे. मग नंतर त्यांचं हेच कमी झालं. त्या जेव्हा आल्या त्यांनी सांगितलं की माझ्या मुलाला पॅरालिसिस आहे, तो आत्ता ॲडमिट आहे, माझ्या मुलीला कॅन्सर आहे, ती ॲडमिट आहे आणि डॉक्टर दोघांबद्दल कुठली खात्री देत नाही. हे जेव्हा त्यांनी मांडलं तेव्हा महाराजांनी सांगितलं त्यांना दोघंही जण ठणठणीत बरी होतील, सगळं मार्गी लागेल, तुम्ही निश्चिंत व्हा. आणि त्या दर गुरुवारी यायच्या आणि विचारायचा प्रयत्न करायचा. पण एकदा विचारल्यावर परत महाराज ती प्रश्न विचारू देत नाहीत. तुम्हाला सांगितलं ना महाराजांनी काय उत्तर द्यायचं दिलं आहे ना, तुम्ही चालायला लागा. तोपर्यंत मुलांमध्ये आणि दोघांमध्ये काही प्रगती त्यांना दिसत नव्हती. ना मुलगा बरा होताना दिसत होता का ना मुलगी बरी होताना, ना त्यांचा व्यवसाय स्टेबल होताना दिसत होता. पण काही काळानंतर 3 ते 4 गुरुवार नंतर त्यांना असा अनुभव आला की मुलाला डिस्चार्ज मिळाला, तो चालायला लागला, त्याचा फक्त हात थोडासा तिरका होता आणि मुलीचा कॅन्सर डॉक्टरांनी सांगितलं की एक शेवटची ट्रीटमेंट दिली की ही मुलगी ओके होणार आहे. महाराजांनी शब्द दिला म्हणजे दिला, हे होणार म्हणजे होणार आणि ते होत राहिलं. आणि या सगळ्यात त्यांचं बरं होणं आणि त्यांची बंद पडलेली मसाल्याची फॅक्टरी ही चालू होणं हे सायमल्टेनियस सुरू झालं. ही महाराजांची आगाध लीला होती. त्यांच्या चेहऱ्यावरचा पॉझिटिव्हनेस वाढायला लागला आणि एका गुरुवारी त्यांनी मुलीला आणि मुलाला दोघांनाही घेऊन ते दर्शनाला आले.
तर ही जी एक वेगळी ताकद, महाराजांनी दिलेला शब्द त्यांनी त्यांचा पाळला होता. फक्त मला त्यांनी सांगितलं होतं की तू कुठल्याही, मी दिलेल्या व्यक्तीला जेव्हा मी बरं करतो तेव्हा तू त्यांना चंदनाचा स्पर्श करायचा नाहीस, म्हणजे तुझ्या हाताने त्यांना चंदन लावायचं नाही. आणि कधी कधी भावनेच्या वरात, आनंदाच्या वरात आम्ही काही गोष्टी विसरतो आणि ते चंदन नकळतपणे त्या मुलाच्या ह्याला लावलं गेलं आणि त्याचं जे पॅरालाइजचा जो हात होता त्या टाईपचा हात माझा क्रिएट झाला. आणि मी घाबरले, हे काय आलं माझ्यावरती. महाराजांना म्हणलं, तुला मी काय सांगितलं होतं, त्यांना चंदनाचा स्पर्श करायचा नाही, तो अजून पूर्ण बरा झाला नाही आहे, त्याला मी बरा करतोय, तर तू तुझ्या अंगावर हे घ्यायचं नाहीस. आणि मग तेव्हा एक्सचेंज होतं ते, आणि हे आम्ही करायचं नसतं. तर त्यानंतर मला 2दाच रात्री त्यांनी धसका दिला की मी सांगितलंय ना करायचं नाही म्हणजे करायचं नाही, आज्ञा ही आज्ञा आहे, भावनेच्या भरात तूही अडकायचं नाही. म्हटलं महाराज मला माफ करा, तुम्ही त्याला पूर्ण बरं करा. आणि माझ्या हातावरती यायचं काही कारण नाही, कारण मी वेगळ्या आणि खूप पॉझिटिव्ह वेआउटने त्याला ते चंदन लावलं होतं. आणि तेव्हापासून मी ठरवलं की त्यांनी आज्ञा दिली आहे ना की पायाला आपल्या स्पर्श कोणाला करू द्यायचा नाही, तर त्या दिवशी तो करू द्यायचा नाही, चंदन डोक्याला लावायचं नाही. आणि बाकी तुझ्यामध्ये तो माणूस व्यक्ती गुंता कामा नये. गुंता कशा अर्थी की ताई उत्तर द्या, ताई उत्तर द्या, तर ते तू द्यायचं नाहीस. मी जोपर्यंत तुला काही सांगत नाही तोपर्यंत तू ते काम करायचं नाहीस. तर या सगळ्या भावनांमधनं महाराज बाहेर काढतात. आता भावना मेलेल्या आहेत. चांगलं आलं, वाईट आलं, दुःख आलं, काही आलं तरी आम्हाला काही वाटत नाही, कारण आम्हाला महाराजांनी न्यूट्रलमध्ये टाकले. आणि जर खरंच माणूस आपल्या काही अडचणीमध्ये न्यूट्रलमध्ये येऊ शकला ना, तर त्याला येणारी संकटं फार मोठी खरंच वाटणार नाहीत आणि ती संकट अशी सहज निघून जाते. अशी त्यांची अगाध लीला आहे. म्हणजे आता असं झालं जवळपास की मला जेवढे प्रश्न विचारायचे होते मध्ये मध्ये, म्हणजे मी विचारायला जात होतो आणि तेवढ्यात तुम्ही त्या टॉपिकवर बोलत होता. म्हणजे खरंच असं झालं, म्हणजे महाराजांनी तुला विचारू दिले नाही वाटतं असंच काहीतरी. म्हणजे खरंच मी जसं विचारायचं होतं त्यात पुढे तुमचं म्हणजे त्याच टॉपिकवर तुमचं उत्तर येत होतं. तर नाही, म्हणूनच तुला इथे बोलवलं की महाराजांची लीला तुलाही दाखवायची होती. झाले मला 1.5 महिन्यानंतर महाराजांनी बोलवलंय, किती मी वाट पाहिली. नाही, ज्या ठिकाणी तुम्ही लोक पण जिथे म्हणजे जनरल ब्रॉडकास्ट घेता किंवा ज्या ठिकाणी जाताना त्या त्या ठिकाणची एक वेगळीच पॉवर असते. त्यामुळे शक्यतो भविष्यामध्ये जेव्हा तू ब्रॉडकास्ट गेला जाशील तर त्या त्या ठिकाणीमध्ये तू जा, कारण त्या गोष्टीची, त्या स्थानाचा तुला एक आशीर्वाद लागेल. आता म्हणजे तो वेगळाच असेल, तो शब्दात नाही व्यक्त करता येणार. मी अनुभवलाय म्हणतो. हां, म्हणून मी आले तुम्हाला बोललो ना की एनर्जी खूप महत्वाची आहे याच्यामध्ये. आणि ती यांच्या कृपेने आहे. म्हणजे आम्हाला लोकांना ते एखादा म्हणजे जवळजवळ इथे प्रश्न सुरू होतात ते संध्याकाळी लोक येतात 2-2:30 वाजता इथे लाईनमध्ये. पण त्यांना जेव्हा महाराज सांगतात की त्यांना आम्ही नंबर देतो, कारण कळणार कसं ना कोण आधी आलं आणि कोण नंतर, तर ते नंबर साधारण वाटायला सुरुवात होते. त्याच्यानंतर महाराजांची प्रसादाची आरती, आणि आता ती 7 वाजताची खरं टायमिंग होती महाराजांच्या आरतीची. तर काही वेळेस महाराज जेव्हा सांगतात तेव्हा ती आम्ही आरती करतो, 5, 5:15, 5:30 असं कधी कधी लवकरही करतो. आरती झाल्यानंतर ते प्रश्न संध्याकाळी जवळजवळ 6, 6:15 ते सुरू होतात. आणि कधी कधी जर खूप महाराजांनी त्या प्रश्नांचा वेळ जास्त लागला तर कधी कधी सकाळी 3:45ला पण ते प्रश्न संपतात. म्हणजे शुक्रवार उगवतो आणि तोपर्यंत मी महाराजांना सांगते की जोपर्यंत प्रश्न संपत नाहीत तोपर्यंत मी पाण्याचा थेंबही मी घेणार नाही. कारण ज्या विश्वासाने तुमचे भक्त इथे आलेत तर ते कन्वे करण्याचं काम जे मी करते आहे, तर मला निदान तेवढी तरी ताकद द्या की मला पाण्याचा थेंबही घ्यायला लागू नये. आणि तो शेवटपर्यंत मी घेत नाही. आणि मग 4 वाजता सकाळी आम्ही जो काही जेवण असतं, गुरुवारचा पूर्ण उपास आणि तो शुक्रवारी तो उपास सकाळी सोडलेला असतो. पण ही सगळी ताकद महाराज आपल्या भक्तांपोटी आमच्यामध्ये निर्माण करतात. आणि हेच त्यांनी करत राहावं. श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत हे कार्य त्यांनी आमच्या हातून घडवत राहावं ही त्यांच्या चरणी खरोखर मनापासनं, म्हणजे काय म्हणू त्याला शब्द नाहीत माझ्याकडे, त्यांनी ते घडवावं बस एवढंच. खरंच छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि स्वामींकडे म्हणजे मी पण आहे ना आत्तापर्यंत म्हणजे कधीच काय मागितलं नाही. मी फक्त स्वामींना एवढंच बोलतो की मी जे काम करतोय ना त्याला फक्त यश द्या, बाकी मला एवढंच मागायचं असतं. कारण दुसरं काही मागणार का नसतंच. कारण तुम्ही तुमचं कर्म करताना तर महाराजांचं तेच म्हणणं आहे ना की तुमची कर्म करत राहा, मी तुमच्या पाठीशी आहे. तुमची कर्म जेव्हा असतात चांगल्या अर्थी असतात तर तेव्हा ते पाठीशी आहेतच. तुम्ही जरा कुठे जर व्हायब्रेट झालात तर महाराज परत लाईनीवर आणतात आणि आपलं काम करत राहतात. जी माणसं निवांत बसून आम्ही आता सगळं स्वामींवर सोडवलंय असं म्हणणाऱ्यांची कामं होत नाहीत, हेही तितकंच खरं आहे. तुमची कर्म तुम्हाला करावी लागतात
आणि स्वामी तुमच्या पाठीशी असतात हे दृढ सत्य आहे. आणि महाराज ते करतात आणि करतात म्हणजे करतातच, प्रश्नच नाही. खरंच छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि माझ्याकडे शब्द नाहीत तुम्हाला अजून काही विचारण्यासाठी, कारण तुम्ही तरी तुला काय वाटत असेल, तुला महाराजांना काय विचारायचं असेल तर तू नक्की विचारू. आज गुरुवार नाहीये पण मी तुला ही संधी देते की तू महाराजांना जे पाहिजे ते इथे विचार. आणि महाराज एवढा फक्त आता ते शब्द देत आहेत की तू जी अपेक्षा ठेवशील ती महाराज तुझी 3 गुरुवारमध्ये पूर्ण करतील. या पॉडकास्ट किंवा या चॅनल शिवाय पण तुझं एक स्वप्न आहे ते तू प्रत्यक्षात इथे बोलत नाहीयेस, पण तू ते महाराजांना सांगितलं तर 3 आठवड्यामध्ये महाराज तुझं ते स्वप्न पूर्ण करतील एवढा शब्द मात्र मी तुला देईन. कारण तुझं आयुष्य काय फक्त चॅनल आणि पॉडकास्टमध्ये मर्यादित नाहीये. तुला तुझं काही आहे स्वतःचं, तो शब्द तू जर इथे महाराजांकडे टाकला असं तो पूर्ण होईल. म्हणजे मला काय वाटतं की म्हणजे माझं जे जीवन आहे, म्हणजे मला असं वाटतं कधी ते समाजकार्यासाठी म्हणजे माझं जीवन त्यासाठी आहे की मला समाजकार्य करायचं आहे. म्हणजे जसं की तुम्ही बोला अन्नदान वगैरे झालं, मदत झाली लोकांची, तर त्यामध्ये मला खरंच. पण त्याच्यासाठी जे आर्थिक बळ आणि मानसिक बळ जे तुला अपेक्षित आहे ते तू महाराजांकडे मागून तुला या 3 आठवड्यामध्ये एक वेगळाच दृष्टांत मिळेल महाराजांकडून. आणि तुला जिथे काम अडकतंय असं वाटतंय, कारण तुझी इच्छा आहे पण कुठेतरी तू अडकतोयस त्या कामामध्ये, तो मार्ग तुला महाराज 3 गुरुवारमध्ये पूर्ण करून देतील. एवढं मात्र मी महाराजांनी मला तर सांगितलं त्याचं उत्तर मी तुला दिलंय. कसं आणि काय हे महाराज तुला तेव्हाच सांगतील, त्यावेळेस तुला ते मार्गस्थ करतील. एवढं मी सांगू शकते. काय माहिती नाही, आज एकदम अचानक बोललेत, गुरुवार नसून पण माहिती नाही, ते कदाचित बोलण्यासाठीच तुला इथे बोलवलं असेल त्यांनी. तर छान महाराज आहेत. आणि तुमच्या माध्यमातून मात्र मला निश्चित सांगायचं आहे की महाराजांच्या घराची दारं जी उघडी आहेत ती गुरुवारी आहेत, इतर वेळेस नाही. गुरुवारी 5 ते 9. आणि तुम्हाला जमलं तर त्याच्यावर पत्ता आणि फोन नंबर द्या. फोन आम्ही जरी अटेंड करू शकलो नाही काही कारणाने तर त्या माणसाने व्यवस्थित व्हॉट्सअपवर मेसेज टाकला. प्रश्न टाकायचा नाही व्हॉट्सअपवर, फक्त मला गुरुवारी यायचं आहे एवढंच त्यांनी टाकायचं, बाकी त्याला डिटेल्स पाठवल्या जातील. शक्यतो सगळ्यांचे फोन आम्ही उचलण्याचा प्रयत्न करतो, पण ज्यांची बोलणी खायची तयारी आहे त्याच लोकांनी इथे यावं. की बाबा म्हणजे काही लोकांचं म्हणणं असतं की इथे आलं की माझा अपमान होईल, तर तो महाराज अपमान असा शब्द मी नाही म्हणणार आहे, पण काही स्पष्ट आम्ही अतिशय स्पष्टपणे काही गोष्टी बोलतो, तर ज्याची तयारी आहे त्यांनी इथे यावं. अन्यथा उगाचच असं मनात काहीतरी हे ठेवून येऊ नये. त्यांनी अगदी स्वच्छ मनाने या आणि महाराजांसमोर आपले प्रश्न मांडा, एवढंच आहे. बाकी कशाचा आर्थिक व्यवहाराचा इथे काही प्रश्न नाही. तर काकू तुमच्याशी बोलून आणि तुमचे अनुभव ऐकून खरंच खूप छान वाटलं. म्हणजे मला पण शब्द नाहीत आता काहीच बोलायला. तर श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.